सेशनला सुरुवात करूया. निखिल, आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. ओके. मी स्क्रीन शेअर करतो पटकन. सगळ्यांना एक सूचना आहे की आपला जो व्हिडिओ आहे किंवा ऑडिओ आहे तो म्यूट ठेवायचा आहे आपल्याला. व्हिडिओ म्यूट नाही ठेवला ते चालेल, पण ऑडिओ मात्र म्यूट ठेवायचा आहे. व्हिडिओ बंद नाही करायची गरज आहे, पण ऑडिओ मात्र म्यूट ठेवा सर्वांनी. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात प्रथम अध्ययन अकादमीतर्फे तुमचं सर्वांचं या झूम ऑनलाईन सेशनमध्ये स्वागत आहे. हा पर्टिक्युलरली आजचा सेशन ठेवण्यापाठीमागचं कारण असं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगला आपल्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं असतं. बरीचशी फार मोठी वेटिंग लिस्ट आहे. खूप मोठा चंक किंवा खूप बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ऑलरेडी काउन्सिलिंग झालेली आहे. त्याचा नंबर एक्झॅक्टली आम्ही तुम्हाला नंतर डिस्क्लोज करू शकू, पण तो 300-400च्या पुढे नंबर आहे आणि मला वाटतं आणखी 200-300ची आरामात वेटिंग त्याच्यामध्ये लिस्ट असेल. आणि डेट डिक्लेअर झाल्यानंतर खूप घाई होती सर्वांनाच की सर आम्हाला तुम्हाला एकट्यामध्ये येऊन भेटायचं आणि प्लॅन डिस्कस करायचा आहे. एक लक्षात येत होतं की टाइम क्रंच होतं आणि विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना इमिजिएटली वेळ देणं शक्य नाहीये. आम्ही किती जणांनी जरी एकत्र काउन्सिलिंग केलं तरी शक्य होत नव्हतं लवकरात लवकर. त्यामुळे हा सेशनची आयडिया आली आणि असं एक डिसाईड झालं की एक इन जनरल सर्वांशीच याबद्दल डिस्कशन करूया, प्लॅन बद्दल पुढच्या 50 दिवसांच्या. आणि बरेचसे दिवस एकतर परीक्षा पुढे गेलेल्या असल्यामुळे परत तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं प्लॅनिंग विस्कटलं असेल किंवा बऱ्याच जणांचं मोमेंटम थोडंसं कमी झालं असेल मधल्या काळामध्ये. त्याच्यामुळे अशा एखाद्या सेशनची गरज आहे जो तुम्हाला पुन्हा एकदा पॉझिटिव्ह करेल आणि मोटिवेट करेल आणि अभ्यासाच्या ट्रॅकवरती घेऊन जाईल. ऑलमोस्ट सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की प्रिलिम्स हाच फक्त आणि फक्त कॉन्फिडन्सचा खेळ आहे. तुमचा कॉन्फिडन्स असेल, तुमच्यामध्ये मोमेंटम असेल तर प्रिलिम्स निघण्याची शक्यता खूप जास्त वाढते. अभ्यास तर सर्वांनीच ऑलमोस्ट थोडा बहुत केलेलाच असतो. काही जणांचा मोमेंटम मध्यंतरी कमी झालेला असेल, पण तो परत जर आला तर ऑलमोस्ट म्हणजे पाठीमागे तुम्ही काय केलंय याच्यापेक्षा खूप जास्त हे मॅटर करेल की आता पुढच्या 50 दिवसांमध्ये तुम्ही काय करता. पाठीमागे काय झालं हे आपण विसरून जाऊया. लॉकडाऊन मध्ये आपण किती इफेक्टिव्हली स्टडी करू शकलो किंवा करू शकलो नाही हे आपण सगळं बाजूला ठेवूया आणि आता पुढच्या 50 दिवसामध्ये आपल्याला प्रिलिम्स कशी क्लिअर करता येईल याचा विचार करूया. कारण ऑलमोस्ट सगळ्यांना हे माहिती आहे, तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केलात तर तुम्ही मेन्सला आहात आणि मेन्सला आहात तर कुठल्याही दृष्टिकोनातून, मग तुम्ही पोस्ट काढण्याच्या दृष्टिकोनातून, तुम्ही यावर्षी फर्स्ट अटेम्प्ट देत असाल तर तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, किंवा खूप कमी वेळामध्ये खूप जास्त अभ्यास कव्हर करायचा असेल मेन्सच्या त्या पर्टिक्युलर 4 महिन्यांच्या दरम्यान, तर स्ट्रॅटेजिकली आपल्याला काय करायला लागेल की पहिल्यांदा प्रिलिम्स क्लिअर करायला लागेल. योगायोग असा आहे की आजपासूनच पुन्हा एकदा आपण अध्ययन चालूच आहे, अध्ययनचं ऍक्टिव्हिटीज चालूच आहेत, पण आज आपण अध्ययनची लायब्ररी ओपन केल्याची पण घोषणा पुन्हा एकदा केलेली आहे, पुन्हा एकदा ओपन केल्याची. तर सर्वांना ती सूचना आहे की फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर त्याचे ऍडमिशन्स होतील. आधीचे सीट नंबर्स असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील तर या काही कन्सिडर केल्या जाणार नाही. तुम्ही ऍडमिशन घेतलं की तुम्हाला तुमच्या चॉईसनी वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील, तर तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचून की सर हे रिझर्व्ह ठेवा असं काही त्याच्यामध्ये चालणार नाहीये. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती ऍडमिशन होईल असं अमोल सरांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. ओके. तर अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंटिग्रेटेड बॅच पण आपण लवकरच लॉन्च करतोय. ती पण तुम्ही 107 नंबरवरती, अध्ययनचा जो 107 नंबर आहे एंडिंगला, त्याच्यावरती कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली असेल. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय. मेन्स बॅच पण पाईपलाईन मध्ये आहे. ती कशी होईल, त्याचं स्ट्रक्चर काय असेल हा आता डिस्कशनचा विषय नाहीये, पण ती लवकरच तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन प्रिलिम्स झाल्यानंतर मिळेल. ऑलरेडी आपण ती बॅच डिक्लेअर केली होती, पण प्रिलिम्सची डेट पुढे गेल्यामुळे ती बॅच आपण सध्या पोस्टपोन केलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तीही मागणी केली होती, पण आपण त्याचा वेट करतो, डेटचा वेट करत होतो, त्यामुळे आपण थांबलेलो होतो. ठीक आहे. तर इमिजिएटली आपण प्रिलिम्सच्या डिस्कशनला सुरुवात करूयात. होप सो की तुम्हाला स्क्रीन दिसते मोठी याच्यावरती. निखिल, स्क्रीन दिसते आपल्याला? हो सर, दिसते. ठीक आहे. तर ऑलमोस्ट सगळ्या काउन्सिलिंग मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी या काही याच्यातल्या काही गोष्टी रिपीट असतील, पण काही गोष्टी नव्याने तुम्हाला माहिती होतील किंवा त्या रिवाइज होतील किंवा तुम्हाला रिइन्फोर्स करायचा आमचा विचार आहे. ऑलमोस्ट सगळ्यांसाठीच हे लागू असणार आहे. एक लक्षात घ्या की आम्ही जो काही प्लॅन देतो किंवा तुम्हाला शेड्यूल सांगतोय तो स्ट्रिक्टली असाच असायला पाहिजे असं अजिबात नाही. इंडिव्हिज्युअल प्लॅन ऑलमोस्ट तुम्ही डिसाईड करता, पण एक आम्ही तुम्हाला फ्रेमवर्क देतो. त्या फ्रेमवर्कमध्ये तुम्ही कुठे बसता, तुम्ही कुठे सगळं टाइम टेबल बसवू शकता हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. डेली शेड्यूलमध्ये तुम्ही एक करू शकता की जो तुमचा मॉर्निंग सेशन असेल किंवा दुपारच्या सेशन पर्यंत तुम्ही जीएस करायला हरकत नाही. ह्या सगळ्या पीपीटीज किंवा हे सगळं आपण पीडीएफ तुम्हाला शेअर करणार आहोत तुमच्या ग्रुपवरती. एक्सक्लुझिव्हली तुमच्याच ग्रुपसाठी हे सगळं असणार आहे, तिथे शेअर केलं जाणार आहे. ठीक आहे. तर डेली शेड्यूलमध्ये तुम्हाला काय करायचं की जीएसनी सुरुवात करा सहसा.
कुठल्याही इतर विषयापासून म्हणजे सीसॅट किंवा करंटनी सुरुवात करण्याऐवजी जीएसनी सुरुवात करा. दुपारपर्यंत किंवा इव्हिनिंग पर्यंत जरी तुम्ही जीएस कंटिन्यू केलात कुठलाही ब्रेक न देता, तर इट्स व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. कारण काय आहे की तुम्ही सीसॅट जर मध्येच इमिजिएटली घेत असाल जेवणानंतर वगैरे, तर ब्रेक बसू शकतो जीएसला आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत जीएस कंटिन्यू करणं सीसॅटच्या नंतर जड जाऊ शकतं. 2 प्रकार असू शकतात डेली शेड्यूलमध्ये. एक तर तुम्ही सीसॅट दुपारी घेणं, एक्झामच्या टाईमच्या दरम्यान घेणं किंवा एक्झामच्या टायमिंगनुसार घेणं, किंवा तुम्ही जीएस कंटिन्यू करणं आणि सीसॅट इव्हिनिंगला घेणं. अशा प्रकारे तुमचा डेली शेड्यूल असू शकतो. जीएस करताना तुम्ही सहसा जर तुमचे रिव्हिजन खूप जास्त झालेल्या नसतील, तर सध्या एका वेळेला एक जीएस घेतलात, 5 दिवसांचा एक स्लॉट तुम्ही एखाद्या जीएस पेपरला दिलेला आहे, तर तसा स्लॉट करून तुम्ही एक दिवसभर जीएस घेतला तरी चालतो. जर तुमच्या रिव्हिजन्स मल्टिपल ऑलरेडी झालेल्या असतील, तर तुम्ही एका दिवसामध्ये मल्टिपल जीएस घेतले तरी चालतात. ठीक आहे. सीसॅटचा टाइम आपण याच्यामध्ये आपल्या चार्टमध्ये 5 ते 9 म्हणजे इव्हिनिंग मध्ये ठेवलेला आहे मुद्दाम, कारण आमच्या अशी इच्छा आहे की तुम्ही जीएस पूर्णपणे उरकून घ्यावा आणि नंतर सीसॅट कंटिन्यू करावा. करंट असेल, रिव्हिजन असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला असायला पाहिजेत कंपल्सरी. करंट तुम्ही एक करू शकता की तुम्ही रोज करंट करू शकता. दुसरं एक असं असू शकतं की तुम्ही आठवड्यातून 3 दिवस मोठ्या स्लॉटमध्ये म्हणजे 2 ते 3 तासाच्या स्लॉटमध्ये करंट करू शकता. त्याबद्दल अमोल सर तुम्हाला डिटेलमध्ये नंतर करंटच्या डिस्कशनच्या वेळेला सांगतीलच. जर तुम्हाला दुपारच्या जेवणानंतर स्लगिशनेस येत असेल किंवा तुमचा स्पीड कमी होत असेल, तर अशा वेळेला सहसा जीएसचे क्वेश्चन्स असतील, टॉपिक वाईज क्वेश्चन्स असतील, ते सॉल्व्ह करणं किंवा पेपर सॉल्व्हिंग करणं, अशा गोष्टी करायला हरकत नाही. कारण जर तुमचं रिडिंग स्पीड स्लो होत असेल, तर त्यावेळेला क्वेश्चन घेणं जास्त गरजेचं आहे. थंब रूल्स आहेत काही, म्हणजे बाकी तुमचे टाइम टेबल किंवा डेली शेड्यूल चेंज होतील. एका स्लॉट तुम्ही अशाच फॉलो करावेत असं नाही, पण थंब रूल्स काय आहेत? दुपारी झोपणं कंपल्सरी तुम्हाला अवॉइड करायला लागेल. तुम्ही किती जरी 10 मिनिटाची, 15 मिनिटाची, 20 मिनिटाची नॅप कशी पण जस्टिफाय करत असाल, की तुम्ही असं सांगताय की नाही सर दुपारी झोपल्याशिवाय मला स्पीडच येत नाही, असं काही सांगत असाल, तर ऑलमोस्ट तुमचा गेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कारण पेपर दुपारी सीसॅटचा असेल तर तुम्हाला दुपारी झोपण्याची सवय ती घातक ठरणार आहे. सुरुवातीला जर तुमच्या मल्टिपल रिव्हिजन झालेला नसेल, तर रोज एकच विषय घ्यायचा आहे. रिव्हिजन सुरू असेल तर मात्र जीएसचे तुम्ही मल्टिपल सब्जेक्ट एका दिवसामध्ये घेऊ शकता. ऑलरेडी आपण मेसेज टाकलेला की तुम्हाला एक विषय जीएसचा विषय 5 दिवसांपेक्षा जास्त करायचा नाहीये. पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी म्हणजे पीईजी याचं तुम्हाला काय करायचं की वेटेज जास्त असल्यामुळे तुमचे दिवस थोडे बहुत जास्त होऊ शकतात. म्हणजे तुम्ही कुठला सोर्स वापरता, किती रिव्हिजन करता, एका वेळेला तुम्ही किती सब्जेक्ट घेताय, याच्यानुसार दिवसांचं गणित चेंज होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण मागच्या ऑनलाईन सेशनमध्ये पण सांगितली होती, मी परत रिएन्फोर्स करतोय, तुम्हाला RQR कंप्लीट झाल्याशिवाय तुम्हाला तुमचा सब्जेक्ट डिक्लेअर करायचा नाहीये. RQR म्हणजे पुन्हा सांगतोय, रीडिंग करताय तुम्ही बेसिक, त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्हिंग करताय आणि कंपल्सरी रिव्हिजन करताय. या पूर्ण सायकल मधून एक सब्जेक्ट गेल्याशिवाय तुम्हाला तो सब्जेक्ट डिक्लेअर करायचा नाही. जर तुम्ही फक्त रीडिंग करताय, सोडून देताय, चुकताय, तुम्ही रीडिंग करताय, क्वेश्चन वाचताय, सोडून देताय, चुकताय, तुम्हाला अल्टिमेटली 1 किंवा 2 दिवसाची रिव्हिजन कंपल्सरी करायचीच आहे सब्जेक्ट केल्यानंतर. हे का करायचं आहे? कारण जेव्हा तुम्ही रिव्हर्स प्लॅनिंग करणार आहात, 14 मार्चला आपली एक्झाम आहे. 14 मार्चच्या आधी जेव्हा आपण रिव्हर्स प्लॅनिंग करू 7 ते 8 दिवसांचं, तेव्हा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला फार तर फार 1 किंवा 1.5 दिवस मिळणार आहे. त्या 1 ते 1.5 दिवसाच्या रिव्हिजनसाठी आत्ताच 1 ते 1.5 दिवसांचं ट्रायल जे आहे रिव्हिजनचं, ते ऑलमोस्ट मस्ट आहे. आता जर तुम्ही 4 दिवस 3 दिवस एखादा सब्जेक्ट रिवाइज केल्यानंतर इमिजिएटली रिव्हिजन करू शकत नसाल एका दिवसामध्ये सगळा सब्जेक्ट, याचा अर्थ तुम्ही 15 दिवस 30 दिवसांचा अभ्यास केल्यानंतर सगळ्या सब्जेक्टला एका दिवसामध्ये रिव्हिजन देऊ शकत नाही. सीसॅटच्या बाबतीत थंब रूल आहे की आजपासून शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्हाला एकही दिवस असा घालवायचा नाहीये की सीसॅट केलेलं नाही. जर तुम्ही असा एकही दिवस सोडून देत असाल, हे त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी की जे सीसॅट मध्ये फार जास्त कम्फर्टेबल नाही आहेत. तुमच्यापैकी काही जण खूप जास्त कम्फर्टेबल असतील, आधी 150, 160, 175 2018ला असे काही स्कोर घेतलेले असतील, तर त्या लोकांसाठी हा रूल मे बी लागू होणार नाही. पण ऑलमोस्ट सगळ्यांसाठीच, जर यावर्षी जागा थोड्याशा कमी आहेत, मोमेंटम आपला कमी झालेला आहे, तर तुम्हाला आजपासून कधीही सीसॅट केलं नाही असा एकही दिवस जाऊ द्यायचा नाहीये. करंट करत असताना अमोल सर तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहेत ते, पण करंट असताना त्याचे मल्टिपल तुकडे करू नका. म्हणजे खूप जास्त आज अर्धा तास वाचला, आज 3 पानं वाचली, 4 पानं वाचली, अशा प्रकारे करंटचा अभ्यास करू नका. स्लॉटमध्ये करा. पॉलिटिकल इश्यूज घेतले किंवा सोशल इश्यूज घेतले, इकॉनॉमिक इश्यूज घेतले, योजना घेतल्या, एकत्र घेतल्या, अशा पद्धतीने केला तर ते जास्त चांगलं राहील. प्लॅन काय असेल तुमचा इथून पुढचा 50 दिवसांचा, तो आपण डिस्कस करूयात. सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच जणांनी आम्हाला हे विचारलेलं आहे, मेसेज करून विचारले, कॉलवरती पण विचारले की सर टेस्ट सिरीज कुठली लावावी का? टेस्ट सिरीजच्या बाबतीत स्पष्ट सांगतो, जीएस साठी तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. ती एखादी दुसरा पेपर सोडवला तरी चालेल. ऑलरेडी मार्केटमध्ये भरपूर पेपर आहेत, आधींच्याही आधी टेस्ट सिरीज झालेल्या आहेत, त्याच्यामुळे जीएस साठी फारशी गरज नाही आहे.
सीसॅट साठी मात्र तुम्ही पेपर सॉल्व्हिंग करू शकता. ऍज सच टेस्ट सिरीजची गरज नाही, पण पेपर सॉल्व्हिंग मात्र नक्कीच करू शकता. टाइम मॅनेजमेंट, तुमचा वेळ किती तुम्हाला लागतो पॅसेजेस सोडवायला, तुम्हाला मॅथ रिझनिंग सोडवायला किती वेळ लागतो, तुमचं डिसिजन मेकिंग कुठल्या स्लॉटमध्ये चांगलं बसू शकतं, हे सगळं ठरवण्यासाठी सीसॅट साठी मात्र तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता. ऍक्च्युअली टेस्ट सिरीजला जाण्याची गरज आहे नाही, हा वैयक्तिक प्रश्न आहे. जर आपण प्लॅनिंगचा विचार केला 50 दिवसांच्या, तर टोटल हेडिंग्स मध्ये जर आपण बघितलं 6 हेडिंग्स होतात जीएसच्या. पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट, हिस्ट्री, सायन्स आणि करंट. ह्या 6 हेडिंग्स बनवायच्या असतील तर 50 दिवसांमध्ये बसवायच्या असतील. ऑलरेडी काही लोकांनी जर डेट आल्यापासून जर प्रिलिम्स स्टार्ट केली असेल तर त्यांचा प्लॅन 60 डेजचा असू शकतो. तो प्लॅन त्यांचा कंटिन्यू राहील. जर काही लोकांना आजपासून किंवा इथपासून पुढे प्लॅनिंग करायचं असेल, 50 डेजचं प्लॅन करायचं असेल, तर वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन करता येऊ शकतात. प्लॅन 1 असेल, 2 असेल, 3 असेल, यातला कुठलाही प्लॅन आयडियल नाही, पण तुम्ही तुमच्या इंडिव्हिज्युअली म्हणजे इंडिव्हिज्युअल बेसिसवरती हे ठरवायला पाहिजे. पर सब्जेक्ट म्हणजे पहिला प्लॅन आहे किंवा जो आम्हाला वाटतं असं किंवा इव्हन सरांना असं वाटतं की आम्ही आतापर्यंत विद्यार्थ्यांना जे सांगितलेलं आहे, तर पर सब्जेक्ट आपण 5 डेजचा जर विचार केला तर त्या प्लॅनने तुम्ही गेला तर ते जास्त बेटर राहतं किंवा तुमच्या मल्टिपल रिव्हिजन तुम्हाला करता येऊ शकता. त्यामध्ये काय करू शकता, तुम्हाला रिडिंग करायचे, फास्ट नोट्स असतील किंवा तुमच्या आधीचे सोर्सेस असतील, 3 दिवसांमध्ये क्वेश्चन्सचा तुम्हाला सेपरेट 1 दिवस ठेवायचा आणि रिव्हिजनसाठी तुम्हाला 1 दिवस सेपरेट ठेवायचा आहे. काही लोकांना हा प्लॅन फार एकदम टाइम क्रंच वाटू शकतो की सर माझं एका दिवसामध्ये म्हणजे एक सब्जेक्ट माझा 5 दिवसांमध्ये कसं संपेल किंवा रिडिंगच माझं 3 दिवसामध्ये कसं संपेल, असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. ते का वाटेल, जर तुमच्या मल्टिपल रिव्हिजन्स किंवा तुमचा होल्ड त्या सब्जेक्टवरती आधी आलेला नसेल तर. आमच्याशी तुम्हाला सांगणं असेल की 5 डेज पेक्षा एका सब्जेक्टला तुम्ही जास्त वेळ देऊ नका, हेच आमचं सांगणं असेल. पण त्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्ट अवघड जातो, इंडिव्हिज्युअल बेसिसवरती जर तुम्ही ठरवत असाल, तर तिथे तुम्ही थोडा बहुत चेंज करू शकता. पण 5 डेज पर सब्जेक्ट जर विचार केला, टोटल 30 डेज मध्ये तुमचं चांगलं रिडिंग होऊ शकतं आणि रिव्हिजन 1 आणि रिव्हिजन 2 तुमची 12+8 दिवसांमध्ये म्हणजे पुढच्या 20 दिवसांमध्ये तुमच्या 2 रिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊ शकतात. पहिली रिव्हिजन 12 दिवसांमध्ये, दुसरी रिव्हिजन तुमची 8 दिवसांमध्ये बसू शकते. दुसरा एक प्लॅन असू शकतो तो म्हणजे जर कुणाला असं वाटत असेल की सर मला पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफीवरती होल्ड आणायचा आहे किंवा मला त्याच्यावरती जास्त वेळ लागतो किंवा मी त्याला जास्त वेटेज देतो, तर 7 डेज करून तुम्ही करू शकता. 5 डेजच्या ऐवजी त्याच्यामध्ये रिडिंगला आपण 5 दिवस म्हणजे 2 दिवस वाढवू शकतो आणि क्वेश्चन आणि रिव्हिजनसाठी आपल्याला एक दिवस कंपल्सरी ठेवायचंच आहे. त्या केसमध्ये काय होईल की 7 दिवस एका सब्जेक्टला देता म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफीला तुमचे 21 दिवस जातील आणि अदर सब्जेक्टला तुमच्याकडे 14 दिवस राहतात. रिव्हिजन 1 आणि 2 साठी तुमच्याकडे 7 दिवस राहतात. हे सगळं तुम्हाला इंडिव्हिज्युअल बेसिसवरती ठरवायला लागेल. याच्यामध्ये आपण पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफीला थोडंसं वेगळं वेटेज देऊन ट्रीट करतोय आणि सायन्स, हिस्ट्री आणि करंटला थोडंसं वेगळं वेटेज देतोय. ठीक आहे, हे फार डायसी आहे, फार ट्रिकी आहे. तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा होल्ड ठरवा, तुम्हाला किती दिवस कुठल्या सब्जेक्टला लागतात त्याच्यानुसार तुम्हाला ठरवायला लागणार आहे. प्लॅन 3 पण असू शकतो, ज्याच्यामध्ये पीईजी बरोबर तुम्ही सायन्स ऍड करू शकता आणि पर सब्जेक्ट 7 डेज देऊ शकता. आता इथे सायन्सला 7 डेज देण्याचं कारण आहे, बऱ्याचशा जणांना सायन्सची फिअर आहे, भीती आहे, ते आपण कमी करतोय. आपण सब्जेक्ट वाईज डिस्कशन जेव्हा करू ते सायन्स बद्दल आपण बोलणारच आहोत. पण जर समजा सायन्सला तुम्हाला 5च्या ऐवजी 7 दिवस द्यायचे असतील तर तुम्ही फिअर असेल तर किंवा तुमचं सायन्स आधी चांगलं उरकलेलं नसेल तर तुम्ही 7 दिवस देऊन 28 डेजचा प्लॅन बनवू शकता. प्लस अदर सब्जेक्टसाठी तुम्हाला 7 डेज देऊन मग परत काय करायला लागेल, रिव्हिजन 1 आणि रिव्हिजन 2 7 डेज मध्ये कव्हर करायला लागेल अंदाजा. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यातला कुठलाही प्लॅन जर तुम्ही 1 2 3 मधला फॉलो करत असाल, त्याच्यानंतर तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे प्रिलिम्सच्या आधीचा रिव्हर्स प्लॅन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्यासाठी काय असणार आहे, 7 दिवस हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा टाइम पिरियड असणार आहे. काय करावं लागेल बघा, 14 मार्चला जर आपण एक्झाम पकडतोय तर 13 मार्च आपण दिवस पूर्णपणे बफर किंवा सीसेट साठी सोडून देतोय आणि आपण उलट प्लॅनिंग करतोय. म्हणजे 12, 11, 10, 9 आणि 8 आणि 7 या तारखांचा आपण प्लॅनिंग करतोय. जर तुम्ही हा प्लॅन बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट सब्जेक्टला पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी, एन्शियंट मिडिवल आणि सायन्स याच्यामध्ये आपण दीड दिवसामध्ये सगळं प्लॅन बसवतोय. एन्शियंट मिडिवलला आपण अर्धा दिवस दिलाय, सोबत ज्योग्राफी घेतलंय, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी आपण ज्योग्राफी पूर्ण घेतलंय. 10 तारखेला आपण इकॉनॉमी पूर्ण घेतलंय आणि 11 तारखेला थोडंसं इकॉनॉमी करतोय आणि मग पॉलिटी कंटिन्यू करतोय 11 तारखेपासून 12 तारखेपर्यंत. 13 तारखेचा आपण कम्प्लिटली बफर ठेवलेला आहे. ठीक आहे, हे का करायचं, हे सगळं जर तुम्ही या 7 मार्च ते 13 मार्च या तारखांमध्ये बसवू शकलात तर नंतर तुम्हाला 14 मार्चचं टेन्शन राहत नाही. परीक्षा ही 14 मार्चला नसते, हे आपण पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. परीक्षा ही 7 मार्च ते 13 मार्च मध्येच आहे. सगळा मेंटल गेम, सगळं रिव्हिजनचा गेम, तुम्ही त्या दिवशी पास होणार का नाही, तुम्ही त्या दिवशी सगळं क्रॅक करणार का नाही, हे सगळं ठरणार आहे. 7 तारीख ते 13 तारखेमध्ये तुम्ही किती उरकू शकता सगळं. आतापर्यंत मागच्या 1.5 वर्षामध्ये किती वाचलंय याच्यापेक्षा जास्त त्या 1.5 वर्षात वाचलेलं तुम्ही या 7 दिवसांमध्ये जर क्लब करू शकलात
तर ऑलमोस्ट तुमची परीक्षा क्लिअर होणार आहे. पण आधी किती छान वाचलं असेल लक्ष्मीकांत, आधी किती छान तुम्ही पॉलिटीच्या नोट्स केलेल्या असतील किंवा आधी किती चांगलं करंट वाचलेलं असेल आणि शेवटच्या काही दिवसांमध्ये जर तुम्ही चांगली रिव्हिजन करू शकला नाही तर तुमच्या हातामध्ये सब्जेक्ट्स किंवा तुमच्या हातामध्ये परीक्षा राहत नाही. 13 तारखेचा जो दिवस आहे तो आपण बफर किंवा सीसॅट असा का ठेवलेला आहे? जर सीसॅट क्वालिफाईंग नाहीये सध्या आणि ऑलमोस्ट 200 मार्क्सचा एक सेपरेट पेपर आहे, तर तुम्ही मल्टिपल एकतर जीएसचे रिव्हिजन करू शकता आदल्या दिवशी, म्हणजे मल्टिपल सब्जेक्ट तुम्ही एका दिवसामध्ये वाचू शकता किंवा तुम्ही एकच म्हणजे सीसॅटच सोबत जीएसचे काही सब्जेक्ट असं पण करू शकता. हे तुमच्यावरती आहे. इन जनरल जर आपण बघितलं तर कुठल्या गोष्टीचं आउटपुट चांगलं येतं, जर तुम्ही सीसॅट आदल्या दिवशी थोडंसं केलेलं रिझनिंगचे क्वेश्चन जे असतील किंवा पॅसेजेस असतील ते सुटण्याचे चान्सेस वाढतात. जर तुम्ही शेवटच्या 3-4 दिवसामध्ये सीसॅटच्या अजिबात टचमध्ये नसाल तर ऑलमोस्ट सीसॅट दगा देण्याचा चान्सेस आहे. यावर्षी युपीएससी दिलेल्या विद्यार्थ्यांना विचारा त्यांच्यासोबत सीसॅटच्या पेपरमध्ये काय झालं. त्याच्यामुळे लाईटली घेऊ नका ही गोष्ट. रिव्हर्स प्लॅनला अजिबात लाईटली घेऊ नका. ऑलमोस्ट सगळ्या जणांचं म्हणजे खूप चांगल्या चांगल्या विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या पेपरमध्ये सीसॅट क्वालिफाय आपण म्हणतो की 66.5 म्हणजे 66.66 मार्क घेण्यासाठी सुद्धा लोक महाग झालेले आहेत. पण या प्लॅनला अजिबात लाईटली घ्यायचं नाही. ठीक आहे. याच्यापेक्षा वेगळा पण प्लॅन तुम्ही रोज थोडं जीएस आणि रोज थोडं सीसॅट शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा करू शकता. तो विषय नाही. ओके. त्याच्यानंतर जर आपण सब्जेक्ट वाईज चर्चा केली तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सायन्स बद्दल डिस्कशन करतोय. होप सो की तुम्ही सगळं नोट डाऊन करताय आपण जे डिस्कशन करतोय ते. कारण जरी नंतर पीडीएफ शेअर केली किंवा जरी स्लाइड शो नंतर शेअर केला तरी तुम्हाला त्यातले मुद्दे कळणं थोडंसं अवघड जाईल. कारण हे आम्ही फक्त शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. सब्जेक्ट वाईज विचार केला तर सायन्स सगळ्यांची सायन्सची फिअर आहे. त्याच्यामुळे अमोल सरांचा ऍडवाइस असा होता की आपण सायन्सला सगळ्यात पहिल्यांदा ऍड्रेस करूयात. पहिला सगळेजण प्रश्न विचारतो तो म्हणजे स्किप करावा का सायन्स. एक लक्षात घ्या कुठलाही सब्जेक्ट स्किप करणं एखाद्या एक्झामसाठी ही डेंजरस गोष्ट आहे. ठीक आहे. मग त्याचं दुसरं टोक आहे की सायन्स खूप जास्त डिटेलमध्ये करावं का. की एखादं आपण म्हणूया की एखादं तुम्ही स्टँडर्ड टेक्स्ट बुक वापरताय, सेट बोर्ड वापरताय, बाजारातलं एखादं रेफरन्स बुक वापरताय, मग तुम्ही ल्युसेंट सारखी आणखी कुठली तरी पुस्तक वापरताय आणि खूप जास्त डेप्थमध्ये जाऊन सायन्स करताय, असं करावं. हे दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी तुम्हाला राहावं लागणार आहे. बेसिक उद्देश सायन्स करण्यापाठीमागचा हा असायला पाहिजे की जर सायन्सचे 15 किंवा 20 काय क्वेश्चन येतात, इतरांना समजा 8, 9 किंवा 10-12 क्वेश्चन येतात, तर आपल्याला 8, 9 किंवा 10च्या आसपास कुठेतरी क्वेश्चन्स यावेत. ते कुठेतरी 10-12 वरती आपण कुठेतरी 2 किंवा 3 वरती आहोत, असा प्रकार आपल्यासोबत घडू नये, एवढीच आपली इच्छा असायला पाहिजे. तुम्ही अशी अपेक्षा करू शकत नाही की मी सायन्समध्ये इतर विषयांसारखं म्हणजे आता समजा पॉलिटीमध्ये आपण 15 पैकी 15चं टार्गेट ठेवतो, तशा प्रकारचं टार्गेट तुम्ही सायन्सला ठेवू शकत नाही आणि ठेवू पण नका. सायन्स खूप चांगलं येत नाही म्हणून प्रिलिम्स गेली असे विद्यार्थी तुम्हाला सापडणार नाहीत. सायन्स वीक असून सुद्धा प्रिलिम्स काढणारे तुम्हाला विद्यार्थी सापडतील. पण त्याचा अर्थ काय की तुम्हाला इतर विषयांमध्ये ते कव्हर करायला लागेल. मग सायन्सचं काय करायचं आपल्याला? काही विशिष्ट टॉपिक करायचे आहेत. जे काही विशिष्ट टॉपिक आहे त्याच्या सर्वांच्या नोट्स ओपन सोर्समध्ये अध्ययनच्या नोट्स आहेत त्या अवेलेबल आहेत. त्या तुमच्या ग्रुपवरती एक्सक्लुझिव्हली शेअर केल्या जातील आता या लेक्चरच्या दरम्यान किंवा लेक्चर संपल्यानंतर. मग त्याच्यामध्ये कुठले टॉपिक असतात? मी असं म्हणेल की मेडिसिनचे जे टॉपिक आहेत त्यातल्या त्यात सगळ्या संस्था आहेत. समजा आता उत्सर्जन संस्था बघितलं, किडनी असेल तर त्याच्यावरती ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला प्रश्न येतो. ब्लड ग्रुप असेल किंवा तशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यावरती क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर आजार असतील किंवा पोषण असेल, न्यूट्रिशन असेल, न्यूट्रिशनचं तर आपल्याकडे एक सेपरेट टेक्स्ट बुक आहे, त्याच्यावरती प्रश्न येतात. तर ते प्रश्न किंवा ते पर्टिक्युलर टॉपिक आपण करायला पाहिजे. केमिस्ट्रीचं म्हणाल तर केमिस्ट्री जर तुम्ही स्टेट बोर्ड जर लिंक करून करत असाल, ती पीडीएफ पण आपण शेअर करतोय किंवा ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना माहित असेल की आपण 6वी ते 10वी जे काही स्टेट बोर्ड आहे ते सगळे स्टेट बोर्ड अशा प्रकारे लिंक करून करतो. ते आपण प्रत्येक टॉपिक काय करतो की सगळ्या सेट बोर्ड मधून म्हणजे इयत्तेमधून आपण तो पर्टिक्युलर टॉपिक आपण कव्हर करतो. ती पण आपण शेअर करूया त्याची सिक्वेन्स वगैरे. त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की समजा केमिस्ट्रीचा विचार केला, जर केमिस्ट्री तुम्ही त्या पद्धतीने केलात ना तर केमिस्ट्री सारखं सोपं काही नाही. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला अजिबात समीकरणांमध्ये जायचं नाही. समीकरण पाठ करण्याचा किंवा सोडवण्याचा किंवा तशा प्रकारे काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. अप्लाइड केमिस्ट्री असेल, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया आवर्त सारणी असेल, असे जे काही महत्वाचे टॉपिक आहेत, अणुचे अंतरंग किंवा आवर्त सारणी, असे पर्टिक्युलर काही महत्वाचे टॉपिक आहेत त्यांनी अप्लाइड केमिस्ट्री फॉर एक्झाम्पल आता कार्बन म्हणजे अग्निशामक याच्यामध्ये काय असतं, काय वापरतात, अशा प्रकारच्या गोष्टी, तशा गोष्टींना जास्त महत्व द्या. केमिस्ट्री तुम्ही पूर्णपणे कव्हर करू शकता. फिजिक्सच्या बाबतीत पर्टिक्युलर काही टॉपिक करा. त्याच्यामध्ये आपल्याला ध्वनी करायचा आहे, प्रकाश करायचा आहे आणि त्याच्यानंतर मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रिसिटी, विद्युत विभवांतर, असे ठराविकच टॉपिक करायचे. त्यात सुद्धा तुम्ही असं विचार की सर न्यूमेरिकल्स करायचे का, प्रॉब्लेम्स करायचे का? सरळ सरळ सांगतो,
तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत प्रॉब्लेम्स करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2 रोध एक सर जोडणीमध्ये जोडले किंवा समांतर जोडणीमध्ये जोडले तर त्याचे फॉर्म्युले सोपे आहेत. तशा फॉर्म्युल्यापर्यंत जर तुम्ही एखादा प्रॉब्लेम केला तर ठीक आहे. पण जर समजा तुम्हाला प्रकाशमधले भिंगाच्या समोर कुठे कुठली वस्तू ठेवल्यानंतर त्याची सावली कशा प्रकारे पडेल, त्याचे चिन्ह ते कार्टेशियन संकेतानुसार त्याचे चिन्ह वगैरे समजत नसतील तर तसे प्रॉब्लेम अजिबात करू नका. प्रॉब्लेम्स आले नाहीत म्हणून पुन्हा एकदा तुमची प्रिलिम्स जाणार नाहीये. हे क्लिअर कट ठेवा डोक्यामध्ये. तुम्ही प्रॉब्लेम्सचा ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते काय तुम्हाला फार जास्त आउटपुट देणार नाही. ते कुणाला आउटपुट देऊ शकतं तर त्याचं फारच म्हणजे एकदम मी म्हणेल की टिपिकल सायन्स बॅकग्राऊंड आहे. टिपिकल सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे की त्यांनी फिजिक्समध्ये काहीतरी केलं आणि नंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा फिजिक्स त्याला सब्जेक्टला आहे किंवा त्याने त्याचा इंटरेस्ट आहे तर ठीक आहे. आता तिथपर्यंत तुम्हाला जाण्याची गरज नाही. मी क्लिअर कट सांगतो माझे MBBS कम्प्लीट असून सुद्धा मलाच मेडिकलचे काही क्वेश्चन्स आयोगाचे हे मला टॅकल करता येणार नाहीत. सायन्सच्या कुठल्याही विद्यार्थ्याला सायन्सचं फार वेगळं ऍडव्हान्टेज असतं. हा एक तुमचा भ्रम आहे. त्या भ्रमामध्ये अजिबात राहू नका. कुणालाही फार जास्त ऍडव्हान्टेज आणि कुणालाही फार जास्त डिसएडव्हान्टेज अशा प्रकारचं सायन्स आयोग विचारत नाही. आयोगाचं सायन्स काहीतरी वेगळ्याच लेवलचं असतं. ते फक्त स्टेट बोर्ड केलं तरी बऱ्यापैकी क्वेश्चन सुटतात. स्टेट बोर्ड सोडून इतर काही गोष्टी तुम्हाला करण्याची खरंच गरज नाही आहे. ठीक आहे. टॉपिक कोणते करावेत मी तुम्हाला सांगितलंय. पुस्तकं तुम्हाला स्टेट बोर्डच वाचायचे, फक्त लिंक करून वाचायचं आहे. काय वाचायचं नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अननेसेसरी बॉटनी, झुलॉजी, क्लासिफिकेशन अशा गोष्टींमध्ये पडू नका. फॉर एक्झाम्पल मी हे काउन्सिलिंगमध्ये पुन्हा पुन्हा सांगतो की जर गोगल गायचा कुठला असेल, फायलम असेल किंवा काय असेल त्याचं क्लासिफिकेशन असेल, जर आधी क्वेश्चन येऊन गेलं ना तर तुम्हाला पाठ पाहिजे की ते मोलस्कस आहे का अजून काही आहे. हे पाठ पाहिजे. त्याचा मोलस्कसचा अर्थ काय, त्याची वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती अननेसेसरी भर देऊ नका. अगदी नोट्स अवेलेबल करतोय. प्रिव्हियस इयर क्वेश्चनची आपण एक PDF ऑलरेडी सायन्सची शेअर केलेली आहे. ती सायन्सची PDF तुम्हाला चक्क क्वेश्चन आणि आन्सर्स रट्टा मारायचे आहेत. हे आपण पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. सायन्सला काय करा, फिजिक्सचे ठराविक टॉपिक, केमिस्ट्री पूर्ण आणि मेडिसिनच्या किंवा बायोलॉजीचे आपण जे काही ठराविक टॉपिक सांगितलेले आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन रिपीटेडली येतात तेवढेच टॉपिक आणि ते पचू शकतात तेवढेच टॉपिक करा. हे कशासाठी करायचं, कॉन्फिडन्स राहतो. तुम्ही पूर्णपणे स्किप केलं तर तुमचे तुक्के लागणं किंवा तुमचे लॉजिकली क्वेश्चन बरोबर येणं हे घडत नाही. कारण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल तर तुमचा तुक्काही लागत नाही किंवा लॉजिकली क्वेश्चन सुटत नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मात्र कंपल्सरी आपल्या दिलेल्या PDF मधून चक्क की बाबा भुईमुगावरचा डिसीज कुठला किंवा टिक्का डिसीज कुठल्या याच्यावरती आहे तर तुम्हाला चक्क तो जो काही क्वेश्चन आहे तो पाठ पाहिजे, रट्टा पाहिजे. व्हिटॅमिन D ची लेवल असेल किंवा व्हिटॅमिन D मुळे होणारा आजार असेल तर आधी विचारलेला असेल तर तो तुम्हाला चक्क पाठ पाहिजे. त्याचा तुमच्या कन्सेप्टशी किंवा तुम्हाला सायन्स किती समजलंय याच्याशी काही संबंध असायला नाही पाहिजे. एवढं तुम्ही प्रॅक्टिकल किंवा प्रुडंट राहावं अशी आमची अपेक्षा आहे. हे तुम्हाला शेअर केलं जाईल. सायन्स स्टेट बोर्ड तुम्हाला टॉपिक वाईज कसे वाचायचे वगैरे हे तुम्हाला आपण नंतर शेअर करणार आहोत. याच्या पुढचं जे डिस्कशन आहे ते इकॉनॉमी असेल, हिस्ट्री असेल आणि इतर सब्जेक्ट असेल करंट वगैरे याच्याबद्दल अमोल सर तुमच्याशी डिस्कस करतील. बाकीचा जो पार्ट आहे पॉलिटी वगैरे मी अमोल सरांच्या नंतर तुमच्याशी डिस्कस करेन. ओके, ओव्हर टू यू अमोल सर. सर आवाज येतोय माझा? येतोय सर. ओके सर, स्लाइड शेअर करतो. सर फोटो दिसतोय का सर? दिसतोय सर. ओके, सर्वांना माझा नमस्कार. अध्ययन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. हे जे सेशन आहे हे याला मी 50 डे गायडन्स हे आपण नाव दिलेलं आहे, पण बेसिकली जर बघितलं तर हे कोर्स करेक्शन आहे. कोर्स करेक्शन म्हणजे आपण जे विजन आपल्या समोर आहे ते ब्लर आहे का क्लिअर आहे हे कळणं गरजेचं आहे. कारण तुमच्यापैकी बरेच जण हे नव्यानं अभ्यासाला सुरुवात केलेली आहेत. काही जण आहेत ती तुमच्यापैकी बरेच अटेम्प्ट देऊन आलेले आहेत, 1-2 अटेम्प्ट दिलेली आहेत. काही जण असे आहेत की त्यांनी आधी अभ्यास केला होता पण आता काही 6-7 महिन्यांचा जो गॅप पडलेला आहे त्या गॅप नंतर त्यांना पुन्हा रुळावर येण्यासाठी वेळ लागतो आहे. तर या सर्वांसाठी म्हणजे अगदी जे प्रिलिम्स मधले तुरम खान आहेत त्याच्यापासून अगदी प्रिलिम्सला जे घाबरतात त्या सर्वांसाठी आपण एक हे जे सेशन आहे ते आहे. कोर्स करेक्शनचा अर्थ जो आहे, माझा आवाज येतोय का सर्वांना? येतोय हो सर. सर येतोय. ओके, तर याच्यामध्ये आपण प्रत्येक विषयानुसार कुणाला काय गरज आहे ते त्यानं याच्यातून घ्यावं अशी अपेक्षा आहे. सरांनी जसं मगाशी सांगितलं की तुमच्याजवळ ब्लँक पेज आणि
पेन असणं फार गरजेचं आहे. यू शुड जॉट डाऊन द इम्पॉर्टंट पॉइंट्स. जरी तुम्हाला 10 पैकी 9 पॉइंट्स ऑलरेडी माहिती असली तरी एक जर वेगळा पॉइंट त्यातून मिळत असेल तर यू शुड शुअरली नोट इट डाऊन. तर हे जे सेशन आहे सुरुवात करायच्या आधी मला काही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत. आपल्या एक मिनिट. सर फोटो दिसतोय? हो सर. हा फोटो आहे की एक सामान्य किंवा ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशा टीमनं असामान्य कामगिरी, असामान्य म्हणण्यापेक्षा अभूतपूर्व म्हणूयात, अशी कामगिरी बजावलेली आहे. तर याच्यामध्ये आपण प्रत्येकानं याच्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याकडनं असामान्य कामगिरी व्हावी आणि दिस इज द राईट स्टेज फॉर एव्हरीवन ऑफ यू, की आपण एक 5-6 लाख विद्यार्थ्यांमध्ये जे सर्वजण एका विशिष्ट ध्येयाप्रती अभ्यास करत असतात, ते पुढच्या 48 दिवसांमध्ये किंवा 50 दिवसांमध्ये सर्वस्व प्राणाला लावणार आहे. मग तुमच्या समोर पोस्ट होल्डर असतील, क्लास 2 ऑफिसर्स असतील, क्लास 1 असतील, ज्यांना डीवायएसपी डीसी व्हायचं आहे असे लोक असतील, ज्यांना अपेक्षित पोस्ट पाहिजे अशी लोक असतील आणि आपण नव्यानं अभ्यास केलेलं किंवा 1-2 वर्षात अभ्यास केलेलं, हा सर्व जे आहे या गोष्टी इथं पणाला लागणार आहेत. आणि अशा वेळेला आपली लढत जी आहे, जी भारतीय संघ ज्याला आपण दुय्यम संघ असं हिणवला गेलेला संघ आहे आणि त्यांनी पूर्णतः तयारीने उतरलेल्या होम ग्राउंडवर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पूर्णपणे धूळ चारली. तर अशा संघाशी लढून या संघानं विजय मिळवलेला आहे. तर अशीच काहीशी लढाई आपली पुढच्या 48 ते 50 दिवसांची असणार आहे. यू शुड व्हेरी मच क्लिअर अबाउट युअर गोल्स, टार्गेट्स, म्हणजे आपला अभ्यासाचा आवाका काय पाहिजे, आपले स्ट्रेंथ काय पाहिजेत, याच्या दृष्टीनंच सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. ही लढाई एक्झॅक्टली आपली 48 ते 50 दिवसांची असणार आहे. आणि मी तुम्हाला इतकं इन्स्पिरेशनल टॉक का देतोय, कारण ही प्रिलिम्स झाल्यानंतर पुन्हा कंबाईनची प्रिलिम्स असणार आहे आणि जशी चर्चा चालू आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, मे बी नोव्हेंबरमध्ये पुन्हा राज्यसेवेची प्रिलिम्स येण्याची शक्यता आहे. म्हणजे या एक्झाम सीझन हा शब्द आपण जाणून बुजून वापरतोय, कारण इथून पुढच्या एका वर्षामध्ये किंवा असं म्हणूया की 1.25 वर्षामध्ये तुम्हाला राज्यसेवेच्याच 3 प्रिलिम्स द्यायला लागू शकतात. सो यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी मच प्रिपेअर्ड. तुमचा आराम झालेला आहे, सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत. इथून पुढे जो तुम्ही गिअर शिफ्ट करणार आहात ते एकदम 3ऱ्या-4थ्या गिअरलाच गाडी गेली पाहिजे आणि तिथून पुढे मग मागे येणं शक्य नाहीये. पुढचं 1 वर्ष सातत्यानं तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार आहे. आपण विषयानुसार चालू करूयात. मी इकॉनॉमीचं काही हँडरिटन आहेत गोष्टी की ज्या केल्या पाहिजेत त्या शेअर करतोय. येस, हे काही टॉपिक्स आहेत इकॉनॉमीमध्ये जे तुम्ही प्रायोरिटीने केले पाहिजेत. म्हणजे हा जो अनालिसिस आहे हा फार इम्पॉर्टंट आहे की इकॉनॉमीचे 15 प्रश्न येतात आणि एक लक्षात घ्या की पर्यावरणाचे जे 5 प्रश्न येतात त्यामधले 2 ते 3 प्रश्न हे ॲग्री इकॉनॉमी असलेला आपण म्हणू शकतो किंवा इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंटल इकॉनॉमी याच्याशी संबंधित असतात, शाश्वत विकासाशी संबंधित असतात. म्हणजे अराउंड 17 ते 18 प्रश्न आपण इकॉनॉमीशी डील करतोय आउट ऑफ 100. सो यू हॅव टू बी व्हेरी थरो की तुम्हाला काय करायचं आहे. तर हे महत्वाचे 9 टॉपिक्स मी दिलेले आहेत. हे टॉपिक्स तुमचे प्रायोरिटीने झाले पाहिजेत. समजा पॉवर्टी आहे तर एक प्रश्न कंपल्सरी पॉवर्टीचा येणारच आहे तुम्हाला. मागच्या वर्षी ओझावरती प्रश्न आला होता. आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलात तर अध्ययनच्या पुस्तकामध्ये आपण इकॉनॉमीचा कव्हरेज जे दिलेलं आहे त्यामध्ये पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे पहिले 3 टॉपिक मी जाणून बुजून दिलेले आहेत. तर हे तिन्ही टॉपिक तुम्ही थरो करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला ते मार्क मिळतील. बऱ्याच जणांना वाटतं की पॉवर्टीचे जे टेबल्स दिलेले आहेत ते स्किप केलं तर चालतील का? तर माझं असं म्हणणं आहे की यू शुड नॉट स्किप एनी लाईन इन दॅट बुक, कारण त्या प्रत्येक लाईन ही परीक्षाभिमुख बनवलेली आहे. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी ते नक्की वाचावं, पाठ करावं. पाठ करावं हा शब्द मी जास्त संयुक्तिक वाटतो मला. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी त्या पुस्तकामध्ये काय आहे हे ऍटलीस्ट हे बघावं, वेगळं काय आहे आणि नोट डाऊन करून घ्यावं. तर पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, आता अनएम्प्लॉयमेंटचा मध्ये स्किल डेव्हलपमेंट हा सुद्धा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य योजना किंवा प्रधानमंत्री कौशल्य योजना यासारखे ज्या नवीन ऍस्पेक्ट्स त्याच्यामध्ये आलेले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर केले पाहिजेत. पॉवर्टीमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली, बऱ्याचदा आपण प्रेस नोट ज्या जाहीर केल्या जातात 2012ची आहे, 13ची आहे, ते आपण करत नाही. फक्त पॉवर्टीच्या समित्या करतो आणि पॉवर्टी झाला असं डिक्लेअर करून टाकतो. तर ज्या नवीन प्रेस नोट आलेल्या आहेत तर त्या तुम्ही केल्याच पाहिजेत, ज्या आपल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. नसेल तर PIB वरून प्रेस नोट ज्या आहेत पॉवर्टीच्या आकडेवारीच्या त्या डाउनलोड करून पहिले 3 राज्य सर्वाधिक पॉवर्टीचे कोणते आहेत हे एकदा बघून घ्या. त्यानंतर जो माझा आवडता टॉपिक आहे जो सगळीकडे लागू पडतो, अगदी कंबाईन पासून तर UPSC पर्यंत, जो प्रत्येकाचा पाठच पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट.
आणि इट इज रिलेटेड टू इंडायसेस, म्हणजे जे काही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पासून अगदी ह्युमन हॅपीनेस इंडेक्स पर्यंत, किंवा आपण आता वर्ल्ड बँकेचा आलेला ह्युमन कॅपिटल इंडेक्स जर म्हटलं तर तिथपर्यंत हा लागू होतो. सगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या आपण पुस्तकामध्ये डिटेल कव्हर केलेल्या आहेत, तर त्या सुद्धा कराव्या लागतील. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक टॉपिक आहे जो तुम्ही डिटेलमध्ये केलाच पाहिजे. प्रत्येक वेळी 2 ते 3 प्रश्न त्याच्यावरती येतात, डायरेक्टली इनडायरेक्टली. पॉप्युलेशन टॉपिक करत असताना काय केलं पाहिजे? पॉप्युलेशन टॉपिक करत असताना सर्वप्रथम ज्या थिअरीज आहेत महत्वाच्या, डेमोग्राफिक ट्रान्झिशन असेल, माल्थसची थिअरी असेल, तर या सगळ्या थिअरीज एकदा बघितल्या पाहिजेत. अलीकडच्या कालावधीमध्ये नेल्सन किंवा लायबेस्टाईनशी रिलेटेड गोष्टी सुद्धा विचारलेल्या आहेत. नवीन थिअरीज काय आहेत ते बघा, पुस्तकामध्ये दिलेलंच आहे. त्याशिवाय जी धोरणं आहेत 1978 असेल, 2000चा असेल, किंवा त्यानंतरची त्यामध्ये असणारी मिड टर्म, लॉंग टर्म लक्ष आहेत ती पाठच केली पाहिजेत. आणि डेटा जर म्हणालात तर तुम्हाला ट्रेंड अनालिसिस जमलं पाहिजे. म्हणजे साधारण पहिला जिल्हा महाराष्ट्रातला कोणता आहे, साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, बाल लिंग गुणोत्तर असेल, जमलं पाहिजे. सेम इज द केस विथ इंडियन पर्स्पेक्टिव्ह, स्टेट वाईज तुम्हाला माहिती पाहिजे. मागच्या वर्षी मेगा सिटीजचा प्रश्न होता, मेगा सिटीचा प्रश्न होता, आणि तो जर त्यांना ट्रेंड माहिती होता की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी सिटी भारतातली कोणती आहे, त्यांना तो प्रश्न जमलेला आहे, जोडा लावायला तो प्रश्न होता आय गेस. तर तुम्हाला हे ट्रेंड अनालिसिस जमलं पाहिजे. जर एक्झॅक्ट डेटा पाठ होत नसेल तर ऍटलीस्ट ट्रेंड अनालिसिस पाठ करून घ्या. याच्यानंतर पॉप्युलेशनमध्ये नवीन काही संकल्पना आहेत, UNFPA चे रिपोर्ट्स आहेत, त्यानुसार भारत चीनला कधी मागे टाकेल हे सतत मागत चेंज होत आहे. 27 होतं, 24 होतं, हे सतत चेंज होत आहे. तर ते सुद्धा नवीन 2019च्या UNFPA मध्ये, 2020च्या काय सांगितले ते सुद्धा एकदा यू शुड गुगल इट. त्यानंतर स्कीम्स मध्येच वित्तीय समावेशन येतं. वित्तीय समावेशनावर एक प्रश्न कंपल्सरी असतो. मागच्या वर्षी जनधन योजनेची सुरुवातीचा जो दिनांक आहे, कधी चालू झाली, तर तो 2014ची जी आहे तो विचारला होता ऑगस्टची. तर स्कीम्स करताना त्यांचा जो विचारण्याचा जो परिघ आहे तो अगदी अल्पसंख्याकांच्या, म्हणजे नई रोशनी, नया सवेरा यासारख्या योजनांपर्यंत पोहोचलेला आहे. ग्रामीण शहरी पायाभूत विकास, त्यानंतर महिला आरोग्य शिक्षण, जे आपण जनरली HRHRD ला करून सोडून देतो, तर ते तुम्हाला स्कीम्स परफेक्ट करावे लागणार आहेत. आणि तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे स्कीम्स मध्ये आता ते डेट सुद्धा विचारत आहेत. त्यामुळे स्कीम कधी सुरू झाली, समजा पोषण अभियान असेल तर ते कधी चालू झालं, त्याचा फुल फॉर्म काय, हे सगळं डिटेल तुम्हाला करावं लागणार आहे. ते डिटेल मध्येच करणं अपेक्षित आहे. आपल्या पुस्तकामध्ये आपण टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, म्हणजे 10-15 मिनिटांमध्ये स्कीम रिवाइज करणं सोपं जातं. आंतरराष्ट्रीय संस्था जनरली करताना आपण WTO, वर्ल्ड बँकच्या आसपास करत असतो, पण राज्यसेवेला WTO हे कमी विचारतात, कंबाईनला WTO हे जास्त विचारतात प्रिलिम्सला. राज्यसेवेला करंट ओरिएंटेड आंतरराष्ट्रीय संस्था असतात. म्हणजे युनायटेड नेशनच्या ज्या, म्हणजे ह्युमन रिफ्युजी असतील, रिफ्युजी काउन्सिलच्या बद्दलचा प्रश्न होता एकदा, तर म्हणजे UNHCR वगैरे, HRC, अशा वेगवेगळ्या ज्या चर्चेतल्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत ते विचारतात. अलीकडे भारत नोव्हेंबर 2019 आय गेस आपण RCEP मधून बाहेर पडलोय. तर मग RCEP काय आहे, आसियानचा आणि त्याचा संबंध काय आहे, त्याचं भारताशिवाय काय स्टेटस आहे, हे असे डिटेल माहिती पाहिजे. जे करंटशी लिंक आहेत अशा आंतरराष्ट्रीय संस्था हे करणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही म्हणत असाल की हे कोर्स काहीच सांगत नाहीत, सगळं अप्लाइडच सांगतायत, तर 15 पैकी अराउंड 12 to 13 क्वेश्चन्स आर रिलेटेड डायरेक्टली टू अप्लाइड इकॉनॉमी. त्यामुळे तुम्हाला सिलेक्टिव्ह अभ्यास करायचा असेल तर अप्लाइड इकॉनॉमी जास्त करावं लागेल. कोर करताना मी 2 टॉपिक स्पेसिफिकली सांगेन. वित्त आयोग, कारण आता नवीन जो वित्त आयोग आलेला आहे त्याच्या अनुषंगानं सर्व वित्त आयोगाच्या ज्या संकल्पना आहेत, कलम 280 पासून त्याची रचना आणि मग त्याची विभागणी कशी आहे, कोणाला किती दिलं पाहिजे, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे, वित्त आयोगाचे अध्यक्ष, सचिव, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लागू होतील. कारण आताचा जो वित्त आयोग आहे त्याची 6 वर्षांची आहे, जनरली वित्त आयोग हा 5 वर्षांचा असतो, तर ते कसं वगैरे हे एकदा बघून घेतलं पाहिजे. चलनवाढ हा आयोगाचा कोर मधला आवडता टॉपिक आहे. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की मग GDP, GNP याचं काय, तर मी म्हणेल ते टॉपिक जर तुम्ही अधिकदा वाचले असतील तर ते थोडं बाजूला ठेवा, त्याची रिव्हिजन एकदाच करा. पण हे जे समोर दिसतात तुम्हाला टॉपिक, ह्याची रिव्हिजन 2दा-3दा करा. याच्यानंतर एलपीजी हा गेल्या 2 वर्षांमध्ये आयोगाला सर्वाधिक आवडलेला टॉपिक आहे. म्हणजे अगदी लिबरलायझेशन म्हणजे काय, प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय, आणि जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे काय, या डेफिनेशन पर्यंत आयोग गेलेलं आहे. पण त्या समित्या सुद्धा एलपीजी मधल्या 1991 नंतर झालेल्या बदल तुम्हाला ते माहिती पाहिजेत. आपण हे टेबल फॉर्मॅटमध्ये ऍक्च्युअली आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. आता आणखी एक कल दिसून येतो तो म्हणजे आर्थिक पाहणी, कंबाईन आणि राज्यसेवा.
दोन्हीसाठी 1 ते 2 प्रश्न आर्थिक पाहणीतून, म्हणजे सोलली आर्थिक पाहणी, इतर कोणत्याही सोर्सेस मधून न कव्हर होणारे प्रश्न आपल्याला आर्थिक पाहणीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला आर्थिक पाहणी करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. भारताची आणि महाराष्ट्राची दोन्हीही कराव्यात. महाराष्ट्राची जास्त डिटेल करावी. भारताची आर्थिक पाहणी मी माझ्या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही त्यातून करू शकताय. सोप्या पद्धतीने दिल्यात. 2 ते 3 पानांमध्ये भारताची दिलेली आहे. महाराष्ट्राची थोडी डिटेल दिली आहे, कारण ती जास्त डीपली विचारलं जाते. जेव्हा तुम्ही भारताचा विचार करता तेव्हा अलीकडं ऑपरेशन ट्विस्ट, त्यानंतर नॅशनल नेट इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट पाईपलाईन NIIP सारखे नवीन कन्सेप्ट आलेत. ऍटलीस्ट यू शुड नो द फुल फॉर्म, म्हणजे काय आहे हे माहिती पाहिजे. तर ते एकदा आर्थिक पाहणी भारताची फक्त वरवर बघून घ्या, ती डीपली करायची गरज नाही. महाराष्ट्राची मात्र तुम्हाला इन डेप्थ आर्थिक पाहणी करणं गरजेचे आहे. हे 9 टॉपिक केले तर सफिशियंट आहेत का? तर माझं असं म्हणणं आहे की कुठलाही सिलेबस, आता सरांनी तुम्हाला सांगितलं की पॉलिटी, इकॉनॉमी हे 5 दिवस 7 दिवस असे ऑप्शन दिले सरांनी तुम्हाला. जर तुम्ही एखादं पुस्तक घेतलात आणि तो सिलेबस अख्खं इकॉनॉमी, अख्खं पॉलिटी 5 दिवसात 7 दिवसात करायचं म्हटलं तर इट इज व्हेरी कंबरसम, फार अवघड आहे ते. मग अशा वेळेला आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागते की आपल्याला कोणते टॉपिक हे जास्त डिटेलमध्ये आणि रिव्हिजन मध्ये बसवायचे आहेत. आता हे 9 टॉपिक तुम्ही 2दा किंवा 3दा रिवाइज केलेत आणि इतर टॉपिक फक्त एकदा वाचलेत तरी चालणारे आहेत. म्हणजे मी तर म्हणेन हे 9 टॉपिकच डिटेलमध्ये करा. 15 पैकी 13 प्रश्न तुम्हाला यातून मिळणार आहेत. ज्यांना टाइम क्रंच आहे त्यांनी स्मार्ट वर्क करणं अपेक्षित आहे. आणि प्रिलिम्सला तुम्ही किती वाचता याच्यापेक्षा कोणत्या गोष्टी डिटेलमध्ये वाचता आणि किती डिटेलमध्ये वाचता ते फार महत्वाचं आहे. आपल्या अध्ययनाचं जे प्रिलिम्सचा रिझल्ट आहे तो सोलली बिकॉज आपण असे टॉपिक मुलांना काढून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा जीएसचा स्कोर हा अबोव्ह 100, अबोव्ह 125 आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. हे झालं इकॉनॉमीच्या बाबतीतलं. तुम्ही म्हणाल की मग कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या टाळल्या पाहिजेत इकॉनॉमीमध्ये? त्याच्यामध्ये मी सहज सांगेन ते म्हणजे उद्योग, व्यापार आणि इतर कोअरचे जे टॉपिक आहेत, भांडवली बाजार वगैरे, ते अजिबात करायची गरज नाही. कृषी, सहकार हे तर बघायचेच नाहीत. हे टॉपिक तुम्ही स्किप करू शकताय प्रिलिमसाठी. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही एवढं छातीडोकपणे कसं सांगू शकताय? हे आतापर्यंतचा अनुभव आहे आपला की जे हाय यील्डिंग टॉपिक्स आहेत त्याच्यावर जर भर दिला तर आपण 1-2 प्रश्न सोडता सर्व प्रश्न 100% अॅक्युरसीने अटेम्प्ट करू शकतो. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळं पुस्तक करायला हरकत नाही. पण जे स्मार्ट वर्कवर भर देतात त्यांनी हे 9 टॉपिक म्हणजे त्याच्यातले सब टॉपिक सुद्धा व्यवस्थित करावेत. ज्यांच्याकडे आपलं पुस्तक आहे अध्ययनॉमिक्सचं, त्याच्यामध्ये टॉपिक नंबर 1, 2, 3 त्यानंतर 22 ते 29 असे साधारण 8 टॉपिक आणि नंतर 34 नंबरचा टॉपिक 8, 1, 9 आणि 3 म्हणजे 12 टॉपिक आपल्या पुस्तकातले केले की प्रिलिम्स तुमची त्यातून 15 पैकी 13-14 प्रश्न कव्हर झाले पाहिजेत. पण ते करताना ऑप्शन काही ठेवायचं नाही. सर्व पाठांतर परफेक्ट करणं क्रमप्राप्त असेल तुमच्यासाठी. याच्यानंतर आपल्याला इकॉनॉमीचं झालं. त्यानंतर आपण हिस्ट्री बद्दल बोलूयात. सरांनी मगाशी एन्शियंट मिडिवल रिव्हिजन मध्ये दिलं होतं, पण तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल तर आणि मॉडर्न त्याच्यामध्ये रिव्हिजन मध्ये दिलं नव्हतं. तर याच्या मागची अध्ययनची संकल्पना काय आहे ते नीट जाणून घ्या. जे 15 मार्काचं हिस्ट्री येतं परीक्षेला त्यापैकी 8 ते 9 मार्क हे एन्शियंट आणि मिडिवलचे असतात. त्यात 7 मार्क हे 7 प्रश्न हे एन्शियंटचे असतात. आणि एन्शियंट मिडिवल हा जो पार्ट आहे तो करत असताना आपल्याला 6वी 7वीचे स्टेट बोर्ड्स ज्यांच्याकडे अध्ययनच्या नोट्स आहेत त्यांना तर एकही प्रश्न त्याच्या बाहेरचा येणार नाही ही शाश्वती आहे माझी, कारण मागच्या वेळी सुद्धा त्याच्या बाहेर आलं नव्हतं. त्यामुळं ज्यांच्याकडे नाहीत नोट्स त्यांनी 6वी 7वीची जुनी स्टेट बोर्ड्स, जुनी म्हणतोय मी, आणि नवीन स्टेट बोर्ड्स घेतल्यानंतर त्याच्यामधले मराठ्यांचा इतिहास वगळता, मराठ्यांचा इतिहास करायचा नाही, त्याच्यावर प्रिलिम्सला प्रश्न येत नाहीत, तो सोडून इतर इतिहास करावा. शिवाय 11वीचं इतिहासाचं नवीन पुस्तक आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकताय. म्हणजे ही जुनी स्टेट बोर्ड्स, नवीन स्टेट बोर्ड्स, 6वी 7वी आणि 11वी ह्याच्यावर जास्त भर द्या. हे तुमचे 9 मार्क्स कव्हर करतील अराउंड. त्यानंतर मॉडर्न करत असताना माझा असं भर राहील की पहिल्यांदा तुम्ही 5 समाजसुधारक जे महत्वाचे आहेत, फुले, शाहू, आंबेडकर असतील, त्यानंतर कर्वे असतील, जे सातत्याने विचारले गेलेले आहेत त्यावरती भर द्या. ते डिटेलमध्ये करा. विठ्ठलरामजी शिंदे आहेत त्याच्या अवतीभोवतीच 2 ते 3 प्रश्न येतात. म्हणजे 10, 9 आणि 2-3 प्रश्न म्हणजे 12 प्रश्न तर तिथूनच कव्हर होतात. उरतो प्रश्न तो आणखी 2-3 प्रश्नांचा की जे मॉडर्नचे विचारतात.
त्यामध्ये सुद्धा मी एक क्रायटेरिया लावतो की 1757 ते 1857 हा इतिहास करावा, कारण त्या इतिहासावरतीच जास्त प्रश्न येतात. ते करताना सुद्धा लिटररी करावा, म्हणजे वृत्तपत्र, त्यानंतर तुम्हाला विचारलेले कोणी पुस्तकं काही लिहिलेत का या संदर्भातला थोडासा त्याचा इतिहास करावा, राजकीय इतिहास कमी करावा. त्यानंतर जी युद्ध झालेली आहेत म्हणजे इंग्रजांची, अँग्लो इंडियन असतील, अँग्लो फ्रेंच असतील, मैसूर वॉर्स असतील, टिपू सुलतान सोबतची, अँग्लो मराठा वॉर्स असतील, ही युद्ध करावीत. यासाठीचा सोर्स चांगला आहे म्हणजे मी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे. त्यांच्याकडे आपल्या अध्ययनच्या नोट्स आहेत, त्यांना काहीच करायची गरज नाही, पण त्यांच्याकडे नाहीत. त्यांनी समाधान महाजन सरांचं 1857 ते 1957 सॉरी 1757 ते 1857 म्हणजे जो उठाव झालेला आहे 1857चा तिथपर्यंतचा त्या पुस्तकातून करावं. नंतरचा पार्ट स्किप केला तरी सुद्धा चालेल. हे मी परत तुम्हाला सांगतोय, काय स्किप करायचं कळलं पाहिजे. ज्यांनी 11वी इतिहासाचं स्टेट बोर्ड पुस्तक केलेलं आहे व्हेरी गुड, पण ज्यांनी आतापर्यंत केलं नाही त्यांनी जर आता ते करायला घेतलं तर ते तुम्हाला फार जड जाईल. ते पुस्तक फार हेवी आहे, डेटा फार हेवी आहे, त्यापेक्षा ते आत्ता न करता मेन्सला करावं. मॉडर्न मध्ये जितका कमी अभ्यास कराल तितके तुम्हाला चांगले मार्क पडतील. त्यामुळं एकतर अध्ययनचे नोट्स वापरा, नसेल तर स्टेट बोर्ड्स एन्शियंट मिडिवल साठी आणि मॉडर्न साठी समाधान महाजन सरांचं ते पण 1857 पर्यंतचं पुस्तक यूज करा. दॅट विल बी बेनिफिशियल. कमी काळामध्ये जास्त मार्क तुम्हाला मिळतील. आणि सरांनी मॉडर्नचं रिव्हिजन त्याच्यामध्ये दिलं नाही, याचं कारण एन्शियंट मिडिवलचं रिव्हिजन केल्यानंतर फायदा जास्त होतो, मॉडर्नचं रिव्हिजन केल्यानंतर फायदा थोडा मिळत नाही. म्हणजे इनपुट आउटपुटवर आपण त्याच्यावर जास्त भर देतो, हे तुम्हाला लक्षात येईल. याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे करंट बद्दल थोडंसं बोलूयात आपण, की बराच इश्यू जसे सायन्स बद्दल प्रश्न विचारले गेले तसा प्रश्न आपल्याला करंटच्या बाबतीत विचारला गेला की सर करंटचं काय केलं पाहिजे. तर मार्च 2020 पर्यंत आपलं कव्हर करणारं सर्वंकषचं आपलं बुकलेट आहे, जे आपल्या अध्ययनच्या ग्रुपवरती आहे, टेलिग्रामवरती आहे. जर शक्य झालं तर मी पुन्हा ते रिपोस्ट करेन. त्याचे 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2 असे आहेत. ऍक्च्युली ते पुस्तक हे सगळे सोर्सेस म्हणजे युपीएससीचे सोर्सेस आणि महत्वाचं म्हणजे आयोग ज्याच्यातून विचारतं जीके टुडे, ते सगळे सोर्सेस कंपाईल करून त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ते शक्य झालं तर ते तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यामध्ये मी हिंट्स दिलेत, हिंट्स म्हणजे प्रत्येक टॉपिक दिलेत. काही वेळा तुम्हाला असं वाटेल की त्याच्यामधला डेटा जो आहे तो अजून सर्च करावा लागेल, देन सर्च इट, गुगल करा, त्याच्यावरती लिहून ठेवा प्रिंट मारून. पण ते व्हेरी इम्पॉर्टंट आणि परीक्षेच्या दृष्टीने मला जे योग्य वाटतात की येणार परीक्षेला, ते मी त्याच्यामध्ये सगळे टॉपिक करंटचे कव्हर केलेले आहेत भाग 1 आणि भाग 2 मध्ये. याच्याशिवाय आता विचारतात प्रश्न की मार्च 2020 नंतरचं करायचं काय. तर माझं असं म्हणणं आहे की ही परीक्षा स्पर्धा आहे, तुम्ही अशा स्पर्धेमध्ये कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. जोपर्यंत आयोगाचं काही ऑफिशियली आलेलं नाहीये तर तुम्ही सुद्धा याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं राहील, कोणतेही 2 सोर्सेस तुम्ही मार्च 2020 पर्यंत वापरा. तुम्ही सर्वंकष वापरला असेल तर अजून एक सोर्स घ्या, सिम्प्लिफाईड आहे, अभिनव आहे किंवा पृथ्वीचा आहे परिक्रमा, ह्यातला कुठला तरी एक सोर्स त्याच्यामध्ये ऍड करा. कोणतेही 2 सोर्स तुम्ही 2019 आणि 20 पर्यंत वापरले पाहिजेत. मार्च 2020 पासून डिसेंबर पर्यंतचा कालखंड आहे, तिथपर्यंत वापरताना मात्र तुम्ही एक सोर्स वापरावा. मग कोणताही सोर्स तुम्ही ठरवावा. म्हणजे 2019 ते मार्च 2020 पर्यंत तुम्ही 2 सोर्स वापरले पाहिजेत आणि मार्च 2020 नंतरसाठी तुम्ही एक सोर्स थरली केला पाहिजे करंटसाठी. तुम्ही म्हणाल की करंटसाठी मल्टिपल सोर्स का सांगतोय? सिंपल आहे, हे वर्ष आहे ते परीक्षांचं वर्ष आहे. करंट तुम्हाला या वर्षी नाही लागलं या परीक्षेला तरी पुढच्या परीक्षेला इमिजिएटली 2 महिन्यामध्ये येणार त्याला लागणार आहे. परत मेन्सला लागणार आहे, राज्यसेवेला, त्यानंतर पुन्हा राज्यसेवा प्रिलिम्स येईल त्याला लागणार आहे. म्हणजे करंट हे तुमचं चांगलंच पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून सरांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुकड्यामध्ये करंट न करता ते थरोली करा. म्हणजे समजा तुम्ही व्यक्तिविशेष करत असाल तर मेक शुअर की तुम्ही सगळ्या व्यक्ती एकदा व्यवस्थित वाचून अंडरलाईन करून ते व्यवस्थित करताय. हे झालं करंटच्या बाबतीतलं. याच्यानंतर आपण पाहूयात ते म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफीचं करत असताना ज्यांच्याकडे अध्ययनच्या नोट्स आहेत अगेन त्यांचं जे स्मार्ट वर्क झालेलं आहे त्यांना ते सफिशियंट आहेत, मनोज सरांनी छान नोट्स दिलेल्या आहेत. पण अपार्ट फ्रॉम दॅट ज्यांच्याकडे अध्ययनच्या नोट्स नाहीत त्यांनी काय करावं, तर त्यांच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की स्टेट बोर्ड खरं पाहिजे तुमचं. 4थी पासून ते 12वी पर्यंतचं स्टेट बोर्ड आहे ते एकदम व्यवस्थित करावं लागेल. 15 पैकी 12 ते 13 प्रश्न हे फिजिकल जिओग्राफी वरती जास्त करून असतात आणि मॅपिंगशी रिलेटेड असतात. 2 प्रश्न अलीकडे त्यांनी स्टेट वरची विचारायला चालू केलेले आहेत. तर
ज्यांना शक्य आहे त्यांनी स्टेटसाठी सौदी सरांचं पुस्तक वाचावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी अगेन हे 1-2 प्रश्न सोडून बाकीच्या 13 प्रश्नांची तयारी करावी. म्हणजे फिजिकल जिओग्राफी फार चांगलं करून ठेवायचं. त्यात थिओरीज म्हणजे अगदी लॅपलासची थिअरी असेल, नेब्युलर हायपोथेसिस असेल, या सगळ्या गोष्टी विचारल्या जात आहेत. तर त्याच्यातून करणं तुम्हाला गरजेचं आहे. जिओग्राफी करताना थोडासा तुमचा अप्रोच आहे थोडा वाईड पाहिजे. म्हणजे हवामानशास्त्र, भूगर्भशास्त्र, त्यानंतर सागरशास्त्र या गोष्टींवरती जास्त भर ठेवा. काही जण तुमच्यातली एनसीईआरटी वाचलेले आहेत, तर माझं असं म्हणणं आहे की एनसीईआरटी स्टेटसाठी फार उपयोगाचं नाहीये, स्टेट सर्व्हिसेससाठी किंवा कंबाईनसाठी. ते युपीएससी साठी मे बी उपयोगी आहे, पण आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यापेक्षा स्टेट बोर्डमध्ये डेटा फार छान दिलेला आहे आणि त्याचं रिव्हिजन करणं सोपं होतं. तुम्ही स्टेट बोर्ड रेफर करा. सोबत ज्यांना शक्य आहे त्यांनी सौदी सरांचं महाराष्ट्राचं भूगोलाचं पुस्तक 2 मार्कासाठीच ते करावं लागेल, हे मात्र तुमच्या लक्षात असू द्यात. काही अभ्यास त्याच्यातला आणि इकॉनॉमीमध्ये रिपीट होतोय. पॉप्युलेशन तुम्ही इकॉनॉमीमध्ये केलं तर इथं पुन्हा करायची गरज नाहीये तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट जो पार्ट आहे तो जो शाश्वत विकासामध्ये आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी कव्हर आहे, तो एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स टाइप कव्हर आहे. जेव्हा तुम्ही जिओग्राफीचं एन्व्हायरमेंट करता तेव्हा काही पुस्तकं तुम्हाला उपयोगाला येतील. मार्केटमध्ये काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकामध्ये तुम्ही जाऊन एन्व्हायरमेंटचा करत असताना ते पण एक लक्षात घ्या की एन्व्हायरमेंटचं काय करायचं आहे. तर बायो रिमेडिएशन असतील, बायो मॅग्निफिकेशन असतील, या संकल्पना तुम्हाला त्यातून कव्हर करायच्या आहेत. अगदी सगळं एन्व्हायरमेंटचं पुस्तक वाचलं असं करायचं नाहीये. फारच कमी म्हणजे 20 ते 30 पेजेसच असतील, जी मला असं वाटतं की जे राज्यसेवेला लिंक आहेत. म्हणजे संकल्पना हा त्यातला एक पार्ट आहे. त्यानंतर जैवविविधता हा एक त्याच्यातला पार्ट आहे. बायोस्फिरिक रिझर्व्ह ज्यांना शक्य आहे त्यांनी पीआयबीच्या वेबसाईटवर जाऊन तत्काळ त्याच्यामध्ये लिस्ट करून कोणते कोणते आहेत, कोणत्या राज्यात कोणतं बायोस्फिरिक रिझर्व्ह आहे, या गोष्टी असे स्मार्ट वर्क करायचं. त्याच्या पलीकडे फारसं त्याच्यामध्ये जायचं नाही. पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार जे आहेत ते आपल्या पुस्तकामध्ये इकॉनॉमीच्याच दिलेले आहेत. म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी असेल जे मागच्या वर्षी विचारलं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं आयोग हे करार विचारत असताना अगदी डेट विचारतंय की कधी लागू झालंय. उदाहरणार्थ आता वाळवंटीकरण विरोधी जो करार आलेला आहे त्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 94 चा करार होता, 96 ला काहीतरी त्याचा अंमल झालेला आहे, तर त्याला 2019 ला 25 वर्ष पूर्ण झाले. तर त्याची डेट माहिती पाहिजेत. अलीकडे आपण साल करतो, म्हणजे क्योटो प्रोटोकॉलचा आपण इयर करतो, पण डेट नाही करत. तर हे आपण टाळलं पाहिजे. डेट वाईज पाठांतर पाहिजे. जसं तुम्ही स्कीमला करता तसंच पाठांतर तुमच्या एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शनलाच केलं पाहिजे. आणि इथं तुमचे 2 ते 3 मार्क मिळतात, म्हणजे सहजासहजी मिळून जातात. सर जसं म्हणतात की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी हे 3 विषय केला तर 45 पैकी 40 प्लस प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि तिथंच तुमची जीएसचा स्कोर तुमचा निघतो. म्हणजे जो पाहिजे तो तिथंच निघतो. बाकी मग सायन्स, करंट हे तुमचं मग आपलं काय म्हणतात ऍड ऑन असतात. ते तुम्हाला 120च्या पुढे प्रोपेल करायला मदत करत असतात. आणि जर कट ऑफचा विचार केला तर माझा पुन्हा हेच मत आहे की तुम्ही पूर्णतः सीसॅटवर अवलंबून तुम्ही जी लोक प्रिलिम्स काढता त्यांच्यासाठी माझी अशी धोक्याची अशी इशारा आहे की जीएस सुद्धा तुमचा 125 पाहिजे. कारण ज्या लोकांनी फक्त सीसॅटवर प्रिलिम्स काढले ते मेन्सला जाऊन अडकलेले आहेत. ज्यांचं जीएस 100च्या वर 125च्या वर आहे त्यांनाच आपल्या ऍक्च्युअल लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्याचा फायदा असा होतो की जितकं जीएस तुमचं स्ट्रॉंग आहे तितकं तुमचा स्कोर जो आहे तो एक्सेल होतो मेन्सला. कारण परत तेच आहे, हेच मटेरियल तुम्हाला पुन्हा मेन्सला वापरायचं आहे. आणि आता जिओग्राफीचं आपण जे बोलत होतो त्या संदर्भातलं कंटिन्यू संकल्प सर करत आहेत आणि त्यानंतर पॉलिटी आणि सीसॅट याच्याबद्दलचं ते मार्गदर्शन करतील. सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. निखिल आवाज येतोय? हो सर, येतोय आवाज. थँक्यू अमोल सर. आपण डिस्कशन कंटिन्यू करूयात. जिओग्राफी बद्दल सरांनी सांगितलेलंच आहे तुम्हाला डिटेलमध्ये. तरी पण म्हणजे आणखी एक ऍड ऑन त्याच्यामध्ये आपण म्हणूया की बरेचसे विद्यार्थी ज्यांनी काउन्सिलिंगला आलेले आहेत किंवा ज्यांनी टेलिग्रामला मेसेज टाकलेला आहे, बऱ्याचशा जणांना म्हणजे अननेसेसरी कधी कधी आपण महाराष्ट्र जिओग्राफी बद्दल फार जास्त घाबरून असतो किंवा खूप जास्त आपण असं विचार करतो की नाही सर मला ते 2 मार्क नाही घालवायचे वगैरे. जर तुम्हाला सोर्स कव्हर होत नसेल, एखादा पर्टिक्युलर सोर्स कव्हर होत नसेल महाराष्ट्र जिओग्राफीचा, तर तुम्ही ऍटलिस्ट क्वेश्चन्स पाहू शकता आतापर्यंत आलेले महाराष्ट्र जिओग्राफीवरचे. ते क्वेश्चन जरी तुम्ही करत असाल किंवा त्याच्या आजूबाजूचं तेवढंच करू शकत असाल तर तुम्ही रेट्रो अनालिसिसनी जरी महाराष्ट्र जिओग्राफी कव्हर करू शकत असाल. पण त्याला आपण म्हणूया की 1 दिवसाच्या वरती किंवा 1.5 दिवसाच्या वरती आपल्याला दिवस देता येणार नाहीत. कारण 2 मार्कांचा प्रश्न येतो. ज्यांचं खूप चांगलं आधी महाराष्ट्र जिओग्राफी झालेलं असेल मध्यंतरी, जेव्हा परीक्षा परत पुढे गेल्या तेव्हा
आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा महाराष्ट्राचा जॉग्राफी असेल किंवा इतर सब्जेक्ट असेल, लँग्वेजेस असेल, त्या कव्हर करायला सांगितल्या होत्या. तर मेन्सच्या दृष्टिकोनातून जर काही लोकांनी त्यावेळेला अभ्यास केलेला असेल तर त्या लोकांनी मात्र ही टेक्निक वापरायला, म्हणजे आपण रेट्रो अनालिसिस म्हणतोय त्याला, रेट्रो अनालिसिसची टेक्निक वापरायला आणि तेवढ्या पुरताच डेटा करायला हरकत नाही. अख्खच्या अख्खं पुस्तक महाराष्ट्र जॉग्राफीसाठी कुठलं तरी रेफर करणे प्रिलिमसाठी हे धोकादायक आहे. सरांनी सांगितलं जसं फिजिकल जॉग्राफीवरती भर देऊन तुम्ही बऱ्यापैकी, आणि जर ज्यांच्याकडे अध्ययनच्या नोट्स आहेत मनू सरांच्या, त्यांच्यासाठी तर तो बोनस पॉईंट असणार आहे कायम, की तुम्हाला ऑलमोस्ट 15 पैकी 14 क्वेश्चन तुमचे नोट्स मधूनच कव्हर होणार आहेत किंवा सुटणार आहेत. ठीक आहे, कंटिन्यू करूया सब्जेक्ट वाईज मध्ये डिस्कशनला. पुढे पॉलिटिक्स आपण डिस्कशन करूया. पुढे प्रिलिम्सचे टॉपिक कुठले हा प्रश्न परत परत विचारला जातो. तर प्रिलिम्स आणि मेन्सच्या टॉपिक मध्ये फरक आहे का पॉलिटिक्सच्या? ऑब्व्हियसली आहे. जर लक्ष्मीकांतचा जरी विचार केला तर लक्ष्मीकांत मधले सुद्धा काही सिलेक्टिव्ह टॉपिक किंवा आपण म्हणूया हाय यील्डिंग टॉपिक्स, काही टॉपिक्स वरती परत परत प्रश्न आयोग प्रिलिम्सला विचारतं. मेन्सला मात्र थोडासा हॉरिझॉन वाईड असतो किंवा आणखी थोडेसे टॉपिक ऍड ऑन होतात लक्ष्मीकांत मधलेच. तर ते आपल्याला टॉपिक्स बघायचेच आहेत. आपण, मी तुम्हाला लिस्ट आहे खालच्या स्लाइड वरती, तर ती मी तुम्हाला दाखवेनच. नंतरचा प्रश्न असतो लक्ष्मीकांत वाचावं का? हा एक खूप जास्त परत परत विचारला जाणारा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, हे फार डायसी आहे की लक्ष्मीकांत आत्ता या स्टेजला तुम्ही वाचावं का. याच्यामध्ये मी 2 गट करतो. एक गट असा असेल ज्यांना लक्ष्मीकांत वाचायला कदाचित 10 ते 15 दिवस लागतात, आणि ही रिअलिटी आहे, बऱ्याचशा जणांना एवढा वेळ लागतो. काही जण असे असेल की 2 ते 3 दिवसामध्ये लक्ष्मीकांत किंवा 4 दिवसामध्ये पण लक्ष्मीकांत रिवाइज करू शकत असेल, ऍटलिस्ट प्रिलिम पुरते ठराविक टॉपिक. ज्यांना हे शक्य आहे रिव्हिजन करणं वगैरे, तर त्यांच्यासाठी ठीक आहे, लक्ष्मीकांत ऍडवायझेबल आहे आत्ता या स्टेजला सुद्धा, की जे 3 ते 4 दिवसामध्ये करू शकतात. पण ज्यांना 10 ते 15 दिवस लक्ष्मीकांत वाचायलाच लागतात, त्यांनी मात्र केवळ आणि केवळ नोट्सच्या जोरावरतीच प्रिलिम्सला सामोरं जायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा ज्यांच्याकडे आता अध्ययनच्या आपल्या पॉलिटिक्सच्या नोट्स आहेत ऑलमोस्ट, म्हणजे अध्ययनचे सगळेच विद्यार्थी किंवा ज्यांनी अध्ययनच्या नोट्स रेफर केलेल्या प्रिलिम्स बॅचचे असतील किंवा इतर बॅचेसचे असतील, त्यांच्यासाठी तरी इतर कुठलाही सोर्स, म्हणजे इव्हन लक्ष्मीकांत नाही वाचलं तरी प्रिलिम्सला चालेल. लक्ष्मीकांत करणं अजिबात मस्ट नाही. मग लक्ष्मीकांतचा ऍडव्हान्टेज आहे का काही? तर हो, नक्कीच लक्ष्मीकांतचा ऍडव्हान्टेज मिळू शकेल. जर तुम्ही आता प्रिलिम्सला वाचत असेल तर तुम्हाला मेन्ससाठी तो ऍडव्हान्टेज राहील. मग हे कशावरती तुम्हाला डिसाईड करायचंय की आत्ता लक्ष्मीकांत वाचावं का नाही? एक तर तुमची रिडिंग स्पीड, पहिली गोष्ट. दुसरी, तुम्ही मेन्सची ओव्हरऑल किती तयारी केलेली आहे आतापर्यंत. तुमचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे, तुम्ही पहिल्यांदाच सगळी नव्याने तयारी करताय का वगैरे, या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंडेंट असेल. तुम्ही पहिल्यांदाच सगळं एमपीसीला सामोरं जाताय किंवा पहिल्यांदाच तुम्ही अटेम्प्ट देताय, तर ऑलमोस्ट मी असं सांगेल तुम्हाला की तुम्ही लक्ष्मीकांत आत्ता वाचण्यामध्ये पॉईंट नाहीये. ज्यांचं खूप जास्त आधी लक्ष्मीकांत चांगलं झालेलं आहे, ज्यांनी ओव्हरऑल मेन्स आणि प्रिलिम्स एकत्र विचार केलेला आहे, त्यांच्यासाठी लक्ष्मीकांत वाचणं आता या स्टेजला ऍडवायझेबल आहे. फक्त अध्ययनच्या नोट्स वरती सामोरं झालं तर चालेल का? पॉलिटिक्सच्या नोट्स वरती तर चालेल. अजिबात कुठलाही सोर्स, इतर कुठलाही सोर्स आपल्याला करावा लागणार नाही. आपल्या नोट्स आणि आपले आतापर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे जे काही आपले आपण बनवलेल्या फाईल्स आहेत, सेपरेट फाईल्स बनवल्यात आपण टॉपिक वाईज, त्या जरी तुम्ही कव्हर केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा एक कन्फ्युजन असतं, म्हणजे कुठल्याही सब्जेक्टच्या बाबतीत सांगतो, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल किंवा ज्योग्राफी असेल, की क्वेश्चन्स फक्त पूर्व परीक्षेचे करावेत का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय सवय आहे की कुठलं तरी पूर्वचं एखादं अनालिसिस उचलायचं किंवा 2013 पासून ते 2019 पर्यंत सगळ्या पेपरचं पूर्व परीक्षेच्या क्वेश्चन पेपरच्या दिलेलं अनालिसिस उचलायचं आणि तेच अनालिसिस करायचं आणि म्हणायचं की मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले. प्रिव्हियस इयर क्वेश्चन करणं म्हणजे पर्टिक्युलर त्या टॉपिकचे आतापर्यंत कुठल्याही परीक्षेमध्ये विचारलेले क्वेश्चन्स तुमचे रेडी पाहिजेत ऑब्व्हियसली. मग ते तुम्ही इकॉनॉमी करत असाल, ज्योग्राफी करत असाल किंवा पॉलिटी करत असाल, कारण मेन्सला आलेला क्वेश्चन प्रिलिम्सला येऊ शकत नाही असा काही संबंध येत नाही. उलट तो शक्यता जास्त आहे, तो मग फॉरेस्ट मेन्स असेल किंवा मग मागच्या वर्षीच्या मेन्स असेल, तो प्रिलिम्सला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग ते आरटीओच्या प्रिलिम्स आलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला मे बी आता करावे लागतील. पॉलिटीचे क्वेश्चन जशाला तसे रिपीट सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं हे काम आहे की जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन कराल तेव्हा फक्त प्रिलिम्सचे क्वेश्चन, त्यातल्या त्यात पॉलिटी, इकॉनॉमी, ज्योग्राफी या सब्जेक्टसाठी तरी फक्त प्रिलिम्सचे क्वेश्चन्स करणं हे धोकादायक आहे, किंवा कुठलं तरी रेडीमेड अनालिसिस वापरणं हे धोकादायक आहे. ऍक्च्युअली तुम्हाला काय करायचंय, जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याचे टॉपिक वाईज असेल किंवा ऍक्च्युअल पेपर मधून असेल, त्या पर्टिक्युलर टॉपिकचे, समजा आता इकॉनॉमीचे सरांनी टॉपिक सांगितले असेल, पॉलिटीचे आपण टॉपिक सांगताय, त्या टॉपिकचे सगळे क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करा. कारण तो टॉपिक जोपर्यंत तुम्ही तो क्वेश्चन कम्प्लीट करत नाही सगळे, तोपर्यंत तुमचा तो टॉपिक डिक्लेअर करण्यामध्ये पॉईंट नसतो. सरांनी तुम्हाला मगाशी सांगितलं इकॉनॉमी बद्दल सुद्धा की तुम्ही काही टॉपिक स्किप केले तर चालतात, पण बाकीचे जे टॉपिक करतात ते मात्र तुम्हाला थोरली पाठांतर करायचंय, असं सरांनी कॅटेगोरीला शब्द मेन्शन केला. तेच लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही इतर कुठलेही विषय करता
तर त्याचे इतर परीक्षांचे आलेले क्वेश्चन सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजेत, त्याचे तुम्हाला ऑप्शन सहित अनालिसिस तुमचं पाठ असायला पाहिजे. ठीक आहे, नोट्स केले तर होईल का ह्याचं उत्तर मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त पूर्वचे क्वेश्चन्स करायचे नाहीत, तक्ते. लक्ष्मीकांत मधले तक्ते बऱ्याचशा जणांना हे असतं की सर मग मी नोट्स आणि तक्ते करू का? ठीक आहे, तक्ते करायलाच लागतील. लक्ष्मीकांत मधले तक्ते म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल पार्ट्स असतील, शेड्यूल्स असतील, अमेंडमेंटचे तक्ते असतील, असे तक्ते जरूर लक्ष्मीकांत मधले कव्हर करायला पाहिजेत, जर ते तुमच्या नोट्समध्ये कव्हर होत नसतील तर. जर आपण टॉपिकचा विचार केला किंवा लक्ष्मीकांत वाचताना किंवा कुठलंही पॉलिटीचा सोर्स वाचताना, ऑलमोस्ट जे अध्ययनचे विद्यार्थी आहेत त्यांना हे माहितीच आहे की आपण एक विशिष्ट सिक्वेन्स ठरवलाय पॉलिटी वाचण्याचा. त्या विशिष्ट सिक्वेन्सनीच आपण नेहमी आणि नेहमी पॉलिटी वाचतो. ही सिक्वेन्स आपण का ठरवली याचं रिझन सगळ्यांना माहित असेल, ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतोय. ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी पुन्हा पुन्हा एफआर आणि डीपीएसपी अशा अवघड टॉपिक मध्ये जाऊन किंवा त्या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये जाऊन अडकतात आणि त्यांचे पुढचे टॉपिक कव्हर होत नाहीत. तुमचं जे काही लक्ष्मीकांत वाचणं किंवा तुमचं जे पॉलिटी वाचणं असेल ते या सिक्वेन्सनुसारच असायला पाहिजे, कारण ही सिक्वेन्स जास्त फ्रुटफुल आणि जास्त आउटपुट देणारी आहे. जर तुम्ही संसदीय प्रणाली हा टॉपिक वाचताय तर सोबत संसद आणि राज्य विधिमंडळ हे टॉपिक वाचलेलेच असले पाहिजेत. लक्ष्मीकांतचा सिक्वेन्स तुम्ही फॉलो करू शकत नाही, पहिली गोष्ट. इतर कुठलाही सिक्वेन्स, इव्हन कॉन्स्टिट्यूशनचा सिक्वेन्स पण तुम्ही फॉलो करू शकत नाही. तुम्हाला आपल्या सिक्वेन्सनुसारच टॉपिक कव्हर करायला लागतील. त्याच्यामुळे सिक्वेन्सच्या बाबतीत फार कॅटेगोरिकल राहा. याच्या बाबतीमध्ये कुठलीही ढिलाई आपल्याला नको आहे. टॉपिकच्या बाबतीत काय करत आहे तर प्रिलिम्स ओरिएंटेड जेव्हा स्टडी करायचं आहे तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल, इथे मी टॉपिकची लिस्ट दिलेली आहे, जवळपास एक 18 ते 19 टॉपिकची लिस्ट दिलेली आहे. पण याच्यामधलं जर तुम्ही डाव्या बाजूची लाईन बघितलं तर ती 8 नंबर पर्यंतची ती जी काही लाईन आहे किंवा तो जो काही कॉलम आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट किंवा हाय यील्डिंग आहे प्रिलिम्ससाठी. आणि 9 पासून जे 18 पर्यंत आहे ते थोडंसं कमी महत्वाचं आहे. तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे की तुमचं प्रिलिम्सच्या आधीच लक्ष्मीकांत चांगलं कव्हर झालेलं पाहिजे, पॉलिटी चांगलं कव्हर झालेलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पेपर 2 राज्यसेवा मेन्सला फायदा होतो. पण ज्यांना स्मार्ट स्टडी करायचा, जसं अमोल सरांनी मगाशी सांगितलं, ज्यांना आत्ता प्रुडंट प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायचा आहे त्यांनी पर्टिक्युलर एक कॉलम जरी चांगला आधी कव्हर केला तरी कमी कष्टामध्ये मार्क चांगले मिळण्याचे किंवा कमी वेळामध्ये, ज्यांना फार फास्ट कव्हर होत नाहीत सगळे टॉपिक, ते कमी वेळामध्ये चांगले मार्क घेऊ शकता. आता हे असं का केलेलं आहे बघा, जर तुम्ही पहिले 8 टॉपिक बघितले आणि नंतरचे 8 किंवा 9 टॉपिक बघितलेत तर त्याच्यात तुम्हाला असं लक्षात येईल की पंचायत राज हा टॉपिक आपण 11 नंबरला प्रायोरिटीला ठेवलाय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अननेसेसरीली पंचायत राजचं सेपरेट एखादं पुस्तक वाचण्याची सवय असते. प्रिलिम्सला असं करण्याची अजिबात गरज नाही. आला तर एखादा प्रश्न येतो, आले तर 2 पण येतील, तेवढी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. कधी कधी प्रश्न आलेला पण नाहीये, तेवढी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. जम्मू काश्मीर असेल किंवा सिटिझनशिप असेल, जम्मू काश्मीर आणि सिटिझनशिप हे सुद्धा टॉपिक ऍक्च्युअली आपल्या प्रायोरिटीमध्ये खूप मागेच आहेत. कारण आतापर्यंत जर तुम्ही सगळं बघितलं, पूर्ण आतापर्यंतचे पेपर बघितलं प्रिलिम्सचे वगैरे, तर या टॉपिकवरती फार जास्त प्रश्न आयोगाने काही विचारलेले नाही आहेत. नागरिकत्वावरती सुद्धा त्यांनी नागरिकत्व कसं मिळू शकतं किंवा गमावलं जाऊ शकतं असे वरवरचे क्वेश्चन विचारलेले आहेत प्रिलिम्सला. फार जास्त डेप्थ मध्ये जाऊन डेट्स वगैरे तुम्हाला पाठ करण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे प्रायोरिटी वाईज आपले हे टॉपिक मागेच आहेत. 9 असेल किंवा 10 असेल, नागरिकत्व किंवा जम्मू काश्मीर. पण हे टॉपिक इव्हन सेकंड कॉलम मध्ये सुद्धा वरती का आलेत? आधी तर ते आणखी खाली असायला पाहिजे होते. तर ते करंट न्यूज मध्ये त्या पर्टिक्युलर वेळेला होते, जेव्हा आपली मागच्या वर्षी परीक्षा ठरली होती एप्रिलमध्ये, तेव्हा ते सीए असेल किंवा इतर कुठले वादविवाद असेल किंवा जम्मू काश्मीरचं 370चे अबोलिशन असेल किंवा तात्पुरता रद्द करणं असेल, अशा गोष्टींमुळे ते टॉपिक करंटसाठी इम्पॉर्टंट झालेले आहेत. त्याच्यामुळे करंटच्या अनुषंगाने काय असेल आपल्याला ते टॉपिक करायला लागतात, म्हणून त्यांची प्रायोरिटी खरं तर वाढलेली नाही, तर ते प्रायोरिटी वाईज खूप जास्त मागेच असायला पाहिजे होते. आता जर तुम्ही परत एकदा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम जर ऑब्झर्व केला तर तुमचं असं लक्षात येईल की पहिल्या कॉलम मध्ये, डावीकडच्या कॉलम मध्ये 3 नंबरला आपण कलम 262, 263 आणि झोनल आणि इतर काउन्सिल असं टाकलेलं आहे. आणि उजव्या कॉलम मध्ये बघितलं तर 14 नंबर टाकलेला आहे, उरलेले केंद्र राज्य संबंध म्हणजेच फेडरलिझम. ते असं का केलंय? ज्यांना स्मार्ट सिटी करायचं प्रिलिम्ससाठी त्यांना फेडरलिझम मध्ये सुद्धा 2 डिव्हिजन कळाले पाहिजेत. प्रिलिम्सचा जर विचार केला पॉलिटीच्या दृष्टिकोनातून तर झोनल काउन्सिल असतील किंवा आपल्या ज्या काही काउन्सिल असतील त्या ह्याच्यामधल्या इंटरस्टेट रिलेशनशिपच्या किंवा सेंटर स्टेट रिलेशनशिपच्या, त्याच्यावरती प्रश्न जास्त येतात. आणि इतर जे काही फेडरलिझम आहे, संघराज्य संबंध आहेत, मग ते कायदेशीर असतील किंवा एक्झिक्युटिव्ह कार्यकारी संबंध असेल, याच्यावरती प्रश्न तुलनेने कमी येतात. आलं तर काय येतं, जोड्या लावायला येतं की मॉरिस जोन्स काय म्हणतो किंवा इतर लोक काय म्हणतात. तर हे जे काही क्वेश्चनचं अनालिसिस आहे, तुमचं क्वेश्चनचं अनालिसिस चांगलं असेल तर तुम्हाला त्या टॉपिक मधले सुद्धा एरियाज काय करता येतील, डिवाइड करता येतील की आपल्याला प्रायोरिटी वाईज कुठले करायचे. त्याच्यानंतर 4 नंबर जर बघितला तुम्हाला तर तुम्हाला असं दिसेल की ते दिले दुय्यम न्यायालय आणि न्यायिक पुनर्विलोकन. ठीक आहे, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि जर तुम्ही
16 नंबर टॉपिक बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की इंडियन ज्युडिशियरी, लवाद, युनिफॉर्म सिव्हिल कोड वगैरे असे टॉपिक आपण 16 नंबरला टाकले. मग हे काय, ज्युडिशियरी जर करायचं असेल तर ज्युडिशियरी करताना सुद्धा तुम्ही परत प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून काही डिव्हिजन करू शकता. आता जर सध्याचा ट्रेंड बघितला तर दुय्यम न्यायालय असेल किंवा फॅमिली कोर्ट असेल, लोक अदालत असेल, अशा बद्दलचे क्वेश्चन जास्त विचारले जातात. ज्युडिशियल रिव्ह्यूचे क्वेश्चन्स परत परत विचारले जातात. मग त्याचे कन्सेप्ट असेल किंवा त्याच्यामधला फॅक्च्युअल डेटा असेल की मेन्शन केलेला आहे किंवा नाही, कुठल्या कलमामध्ये असेल तर मग कुठल्या ह्याच्यामध्ये आहे वगैरे, स्पष्ट उल्लेख आहे का नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन त्यांनी परत परत विचारलेले आहेत. हेच जर तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा विचार केला तर सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टचे क्वेश्चन त्या तुलनेने कमी आहेत. मग जर तुम्ही ज्युडिशियरी करत असाल, हे सांगण्याचा उद्देश सांगतो, तुम्ही ज्युडिशियरी करत असाल, न्यायालय करत असाल, तुम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट खूप चांगलं करताय आणि तुम्हाला आता कंटाळा आला आणि तुम्ही दुय्यम न्यायालयाचा टॉपिक मात्र सोडूनच दिला, स्किप केला, याचा अर्थ तुम्ही प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून चांगला अभ्यास केलेला नाही. तुम्ही फील घेताय अभ्यासाचा, पण तुमचं अनालिसिस कुठेतरी चुकतंय, कुठेतरी गडबडते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामुळे हे 2 कॉलम मध्ये जे काही डिवाइड केलेले टॉपिक आहेत ते व्यवस्थित अनालाइज करा. हे तुम्हाला आपण शेअर करणार आहोत. व्यवस्थित अनालाइज करून हे ठरवा की आपल्याला पर्टिक्युलरली लक्ष्मीकांत मधले सुद्धा किंवा अध्ययनच्या नोट्स मधले सुद्धा टॉपिक कुठले प्रायोरिटी वाईज आधी करायचे आहेत. अननेसेसरी प्रायोरिटी जर चेंज केला तर गडबड होऊ शकते. क्लासमध्ये मी पुन्हा पुन्हा सांगितलंय की आपल्याला थप्पी सिस्टीमने जायचं आहे. थप्पी सिस्टीम म्हणजे आम्ही क्लासमध्ये सांगतो की समजा तुम्हाला अभ्यास करायचा तर तुमचे टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज तुमचे सोर्सेस असतील मेन ते ठरलेले पाहिजे आणि त्याची थप्पी लावलेली असली पाहिजे प्रायोरिटी वाईज. सगळ्यात वरचं समजा लक्ष्मीकांत किंवा आपण म्हणूया अध्ययनॉमिक्सचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर समजा लक्ष्मीकांत, त्याच्यानंतर समजा तुमचं हिस्ट्रीच्या 80 मिडिवलच्या नोट्स आहेत, त्याच्यानंतर तुमच्या जॉग्राफीचे सेट बोर्ड आहेत. प्रायोरिटी वाईज हीच पुस्तकं तुमच्या हातामध्ये आलेली असली पाहिजेत. ही जर पुस्तकं सोडून तुम्ही दुसरं काहीतरी वाचत असाल तर तुमची प्रायोरिटी चुकते. ती प्रायोरिटी अशाच प्रकारची सब्जेक्ट वाईज असेल किंवा इतर कुठल्या गोष्टींची प्रायोरिटी असेल तीच तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्ट मधल्या टॉपिकची सुद्धा लावता आली पाहिजे. जर तुम्ही टॉपिकची प्रायोरिटी लावत नसाल तर तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत नाहीये. तुम्हाला पॉलिटी करायचं नाहीये, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन शिकायचं नाहीये, तुम्हाला राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा कुठल्या पर्टिक्युलर गोष्टींवरती प्रश्न विचारते पॉलिटी मधले, तेवढंच पॉलिटी करायचं आहे. हे डोक्यात फिट करून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर पॉलिटीचं डिस्कशन आपण कंप्लीट करतोय. आपण पुढे जातोय सीसॅट वरती. सीसॅट मध्ये मी पुन्हा कॉम्प्रिहेन्शन उतार्यांबद्दल बोललेलोच आहे. त्याचा आपण व्हिडिओ पण एक तुम्हाला शेअर केलेला, तो व्हिडिओ नंतर बघा वाटलं तर. पॅसेज कसे क्लब करता येतील, प्रिलिम्सच्या आधी पॅसेज कसे करता येतील वगैरे. मी मॅथ रिझनिंग बद्दल थोडंसं सांगतो. फार काय मॅथ रिझनिंग बद्दल ऍडवाइस करण्यासारखं नाही, पण कंपल्सरी हे लक्षात ठेवा की जर तुम्ही मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस आजपासून शेवटच्या दिवशीपर्यंत कंटिन्यू करत नसाल तर तुम्हाला मॅथ रिझनिंग साथ देणार नाहीये. तुम्हाला रोज आणि रोज मॅथ रिझनिंगची प्रॅक्टिस करायला लागेल. तुमच्यापैकी काही जण असं करतील, समजा तुम्ही सीसॅटला 4 तास देताय, 2 तास पॅसेजला देतील, 2 तास मॅथ रिझनिंगला देतील. तुमच्यापैकी काही जण असंही करतील की 7 दिवस देतात तर 3 दिवस किंवा 4 दिवस मॅथ रिझनिंगला देतील, 3 दिवस पॅसेजेसला देतील. अशी कुठलीही एक टेक्निक फॉलो केली तरी चालेल, पण रोज सीसॅट कंपल्सरी असायला पाहिजे. कंपल्सरी असायला पाहिजे. कारण तुम्हाला जर पर्टिक्युलर स्कोर तुमचा एखाद्या पर्टिक्युलर विषयाने दगा दिला, जीएस मधल्या एखाद्या सब्जेक्टनी किंवा पॅसेजेस मध्ये कुठल्या तरी पर्टिक्युलर 1-2 पॅसेजला तुम्हाला तुमचं आणि आयोगाचं जे काही थिंकिंग आहे ते जर मिसमॅच झालं तर तुम्हाला मॅथ रिझनिंग हा बफर असतो. तुमच्यापैकी बऱ्याच जण असं वाटेल सर मॅथ रिझनिंगच आमचं वीक आहे. ऍटलिस्ट रिझनिंग करता येतं का हे तरी बघा. जर तुम्हाला रिझनिंग म्हणजे तुम्ही पूर्ण मॅथ रिझनिंग स्किप करणं, फक्त पॅसेजेसच्या जोरावरती जाणं, हे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याला येऊन भेटतात, म्हणून मी हे सगळं सांगत आहे. ऍटलिस्ट रिझनिंग आधी चांगलं करता येईल का, मग मॅथ मधले काही ठराविक टॉपिक आपल्याला उचलता येतील का, हे तरी पाहायला पाहिजे. आणि सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही टॉपिक वाईज काय करा, मॅथ रिझनिंगचे टॉपिक्स आधी कव्हर करा. टॉपिक वाईज म्हणजे रोज 2 किंवा 1 टॉपिक जे काय तुम्हाला योग्य वाटत असेल त्याप्रमाणे हे कव्हर करा. आणि नंतर काय करा की कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपर मधले सेट. फॉर एक्झाम्पल एक 750 पेजेसचं बुकलेट अध्ययनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे. इतर विद्यार्थ्यांना जर माहित नसेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आतापर्यंत मॅथ रिझनिंगचे त्याचं एक 750 पानांचं अराउंडचं बुकलेट आहे, झेरॉक्स सेट आहे. त्या झेरॉक्स सेट मधले सेट सोडवा. 25चा एक सेट, 10चा एक सेट, कंबाईनची परीक्षा असेल किंवा आरटीची एक्झाम असेल किंवा इतर कुठल्या एक्झाम असेल, त्या पर्टिक्युलर एखाद्या एक एक्झामचा सेट सोडवा. तो सेट तुम्हाला किती वेळ लागतो त्या पर्टिक्युलर सेटमध्ये तुम्ही रँडमाइज, समजा मध्येच काळ कामवेगचा क्वेश्चन आहे, मध्येच वयवारीचा क्वेश्चन आहे, खरे खोटेचा क्वेश्चन आहे, लसावी मसावीचा क्वेश्चन आहे, तर तो तुम्ही कसा टॅकल करू शकता, वेळ कसा मॅनेज करू शकता, हे सेट वाईज सोडवण्याचा प्रयत्न करा. हे कधी तुमच्या एकदा टॉपिक वाईज कंप्लीट झाल्यानंतर. टॉपिक वाईज कंप्लीट झाले असतील तर सगळ्यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह ते बुकलेट किंवा झेरॉक्स सेट घेऊन सोडवायला पाहिजे. जर नसतील झाले टॉपिक वाईज तर आधी टॉपिक वाईज कंप्लीट करा आणि मग नंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह ते सेट सोडवा. सेट सोडवण्याचा जास्त फायदा होईल. तीच खरी प्रॅक्टिस आहे. ऑलमोस्ट बऱ्याच वेळेला असं होईल की एखादा क्वेश्चन जशाला तसा आयोग पुन्हा रिपीट करू शकतं,
पर्टिक्युलर काही क्वेश्चन मधले नाव चेंज करून किंवा एखादे 3 स्टेपच्या दुसऱ्या स्टेपला उत्तर देऊ शकता आयोग. तर अशा वेळेला तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण तुम्ही विचार करा 25 क्वेश्चन आहेत, 25 क्वेश्चन मधल्या 5 क्वेश्चनला जरी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवल्यामुळे वेळेचा फायदा मिळाला तर तुमचे ऍडिशनल 2 ते 3 क्वेश्चन किंवा कदाचित 4 क्वेश्चन सुद्धा जास्त सोडवले जाऊ शकतात. आणि सर नेहमी म्हणतात तसं तुम्हाला ऍडिशनल ऍडव्हान्टेज इतर विद्यार्थ्यांच्या वरचं हे अशाच गोष्टींमधून घ्यावं लागेल. आणि हे का सांगावं लागतंय कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे परत परत सांगून ते या गोष्टीमध्ये कमी पडलेले आहेत. काउन्सिलिंगला आल्यानंतर तर ऑलमोस्ट कुणालाच हे माहिती नव्हतं की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आयोगाचा सेट झेरॉक्स काढून सगळ्याच्या सगळे आतापर्यंतचे क्वेश्चन सेट वाईज सोडवायला पाहिजेत. हे आतापर्यंत का केलं गेलेलं नाही याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. हे करायलाच पाहिजे. सेट वाईज आपण क्वेश्चन सोडवलेले पाहिजेत. जर आपण विचार केला आतापर्यंतच्या आयोगाच्या क्वेश्चन्सचा तर 2016 ते 2019चा जर विचार केला तर त्याच्यामधले जे काही टॉपिक आहे जे रिपीट झालेले आहेत त्या टॉपिकची लिस्ट सुद्धा इथे दिलेली आहे. ती लिस्ट आपण शेअर करतोय. ऍटलिस्ट या टॉपिक वरती तरी तुमचा होल्ड असावा. समजा आपण हे 37 किंवा आपण म्हणूया की 40च्या अराउंड टॉपिक आहेत, यातले ऍटलिस्ट 25 टॉपिक असतील. जर 37 तुम्ही होल्ड करू शकत असाल खूप चांगलं. पण जर तुम्ही 25 ते 26 टॉपिक जरी होल्ड करू शकत असाल तर तुमचं मॅथ रिझनिंगला तुम्हाला बफर मिळण्याचे चान्सेस वाढतात. हे तुम्हाला आपण शेअर करूया. ते तुम्हाला लिस्ट वरून तुम्हाला ठरवायचं आहे की आपण याच्यामध्ये कुठले टॉपिक चांगल्या प्रकारे करू शकतो. 2016 ते 2019चे अनालिसिस करून हे ठरवलेले टॉपिक्स आहेत. हे खरं तर विद्यार्थ्यांचंच काम आहे. पण जर तुम्ही हे केलेलं नसेल तर तुम्हाला हे रेडीमेड टॉपिक आपण देतोय. त्याच्यानंतर पॅसेजेसच्या बाबतीत बोलायला गेलं तर आपण आपल्या पुस्तकाची सेकंड रिप्रिंट आता सेकंड एडिशनची सेकंड रिप्रिंट आली ऍक्च्युली. तर फर्स्ट रिप्रिंट म्हणूया आपण आलेली आहे बाजारामध्ये. तर ती सोडवा. तुम्ही आयोगाची उत्तरे आपण आतापर्यंत सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा की आयोगाची उत्तरे पुन्हा पुन्हा सोडवा. वेळ लावून सोडवा हे तर आहेच आहे. पण वेळ न लावता थोडंसं टॅक्स घेऊन त्याच्यामधले नियम तयार करून नियम बनवून सोडवलात तर जास्त चांगलं राहील. अध्ययनच्या उत्तरांचे सेट सुद्धा तुम्ही सोडवताय. तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला डाऊट पाठवलेत. त्यांचे मी बऱ्याचशा जणांचे डाऊट रिझॉल्व्ह केलेत. काही जणांना आपण इव्हन पर्सनल काउन्सिलिंगच्या सेशन मध्ये पण डाऊट्स रिझॉल्व्ह केलेत. तर तुम्ही हे सेट पुन्हा पुन्हा सोडवलेलं बेटर राहील. कारण मला हे शुअर मी या बाबतीत खूप शुअर आहे की तुम्ही परत पुन्हा पुस्तक घेऊन जेव्हा परत तुम्ही सोडवायला घ्याल तेव्हा तुमची उत्तरं चुकणार आहेत. अनलेस अँड अंटिल तुम्हाला डिरेक्टली उत्तर माहित नाहीये तर. नाही तर तुमची उत्तरं पुन्हा एकदा जर पॅसेज लावून म्हणजे पॅसेज तुम्ही टाइम लावून परत एकदा सोडवता अध्ययनचे तर तुमची उत्तरं चुकतात. तर ही उत्तरं परत परत चुकू नयेत आणि तुमची अॅक्युरसी आणखी वाढावी यासाठी प्रयत्न करा. इतर काही करावं का सीसॅटच्या बाबतीमध्ये तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिससाठी पेपर सोडवायला हरकत नाही. पण एक लक्षात घ्या इन जनरल पॅसेजेस इतर सोडवण्याच्या बाबतीमध्ये थोडीशी रिस्क अशी असते की तुमची थिंकिंग चेंज होऊ शकते. तुमची थिंकिंग आयोगाच्या थिंकिंगशी जास्त मॅच झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण अध्ययनच्या पुस्तकामधले उतारे सेट केलेले आहेत. तर ती थिंकिंग तुम्ही कंटिन्यू करत असाल तर ओके. तुम्ही इतर कुठल्या पेपर सोडवत असाल तर प्रॉब्लेम नाहीये. फक्त मॅथ रिझनिंग सोडलं तर इतर कुठल्याही गोष्टीचे अनालिसिस करू नका. फक्त टाइम मॅनेजमेंट आणि आपण किती वेळामध्ये कुठला पेपर सोडवला, आपला स्कोर किती आला, इन जनरल आपण कुठल्याही पद्धतीने कुठल्या विचार पद्धतीने जरी पॅसेज काढले किंवा सीसॅटचा पेपर डिफिकल्ट, इझी, मीडियम, इझी वगैरे अशा प्रकारचा जरी पेपर निघाला तरी आपण कुठे स्टँड करतो हे चेक करण्यासाठी तुम्ही फक्त पेपर सोडवू शकता. पण अननेसेसरी मी 100 पेपर सोडवले, मी 105 पेपर सोडवले, 120 पेपर सोडवले असलं काही करायचं नाही. ठराविक एक 15, 20, 30, 25 खूप झाले. तुम्ही तेवढे पेपर सोडवले तरी खूप झालं. कारण अननेसेसरी पुन्हा पुन्हा तुमचा म्हणजे तुम्ही एखादा पेपर सोडवला आणि तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होत असेल अशा प्रकारे आपल्याला स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन करणाऱ्या गोष्टी करायच्या नाहीत. तुमचा जिथे ट्रस्ट आहे, तुम्हाला जिथल्या आयडियाज कळतात, पचतात त्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. करंटच्या बाबतीत सरांनी क्लिअर कट केलेलंच आहे. सरांनी हेही सांगितलं तुम्हाला की आयोगाच्या आता हे एक्झाम सीझन आहे, परत परत एक्झाम्स होणार आहेत, तेव्हा तुमचं करंट असेलच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरांनी हे पण सांगितलं मगाशी तुम्हाला की मेन्सला तुम्हाला करंट असणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला HRHRDचा जो काही करंटचा ऍडव्हान्टेज आहे तो जर गमवायचा नसेल तर इव्हन मार्च 2020च्या नंतरचं पण करंट तुम्ही कंपल्सरी करायला पाहिजे. सरांच्या सगळ्या पॉइंट्स मध्ये मी फक्त एक पॉइंट ऍड करतो. काउन्सिलिंग मध्ये ऑब्झर्व्ह झालेली गोष्ट, बऱ्याचशे विद्यार्थी करंटचं बुक जेव्हा वापरतात, इयर बुक असेल किंवा मंथली मॅगझिन असेल, तेव्हा असं ऑब्झर्व्ह झालेलं की ते अननेसेसरी कुठल्याही न्यूजला टिक करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर तुम्ही पहिल्यांदा जो एक करंटचा आपला अमोल सरांचा व्हिडिओ आहे तो एकतर व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्याशिवाय करंट मध्ये उतरण्यामध्ये पॉईंट नाही जर तुम्ही तो व्यवस्थित पाहिलेला नसेल तर. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2016 ते 2019चे आतापर्यंत करंटचे आलेले सगळे क्वेश्चन्स एकदा काढा, व्यवस्थित एकदा चेक करा.
रिपीटेडली क्वेश्चन कुठल्या प्रकारचे येतात हे तुमच्या बॅक ऑफ द माइंड असू द्या, ती लिस्ट तुमच्या समोर असू द्या, आणि मग तुम्ही करंटच्या न्यूज वाचायला सुरुवात करा किंवा करंट वाचायला सुरुवात करा. याचा फायदा काय होतो की जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड आतापर्यंत आलेले करंटचे टॉपिक असतील किंवा करंटचं तुम्हाला अनालिसिस तुमचं क्लिअर असेल, तर तुम्ही अननेसेसरी एखाद्या न्यूजमध्ये अडकत नाही. काय होतं की किती पण न्यूज येणार आहेत, किती पण निर्देशांक येणार आहेत, किती पण तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार येणार आहेत, किंवा करंटच्या मॅगझिनमध्ये तर ऑलमोस्ट कितीही व्यक्तिविशेष येणारच आहेत. सगळेच व्यक्तिविशेष करावे लागतात का? सगळ्याच व्यक्तिविशेष मधलं पर्टिक्युलरली कुठली एरियाज करावे लागतात? हे जर तुमच्या बॅक ऑफ द माइंड नसेल, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर करंटच्या मॅगझिन मधली न्यूज सोडून देणं, स्किप करणं, तुमच्यामध्ये ती डेअरिंग येत नाही. तुम्ही रिस्कच घेत नाही. तुम्हाला प्रत्येक न्यूज वाचताना असं वाटायला लागतं की मी ही न्यूज सोडली आणि हीच न्यूज जर आयोगाने विचारली तर मी काय करू? असं जर तुम्ही करंटच्या मॅगझिन मधले सगळी ना सगळी एक ना एक न्यूज वाचत बसलात तर तुमचं अवघड आहे. तुम्हाला खूप ओझर तर सगळं बघायचं आहे आणि ठरवून टाकायचं आहे की मला या पर्टिक्युलर न्यूज परत परत रिपीटेडली मला याच्यामधला डेटा करायचा आहे. हे अनालिसिस कधी जमेल? एक तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. तुम्ही सर्वंकष आधी खूप चांगलं केलं असेल तर तुमचं ऑलरेडी ते अनालिसिस चांगलं झालेलंच असेल. जर हे सगळं नसेल केलं किंवा हे केलेलं असेल तर सोबत आतापर्यंतच्या आयोगाचे सगळे प्रश्न एकदा बॅक ऑफ द माइंड तुमच्या असू द्यात. म्हणजे तुम्हाला, मग तुम्ही कुठलाही सोर्स वाचलात तर तुम्हाला ती पर्टिक्युलर न्यूज स्किप करण्याची डेअरिंग येईल, नाही तर तुम्ही स्किप करू शकत नाही. कारण ऑलमोस्ट जे लोक एखादं करंटचं मॅगझिन टिक करून घेऊन येतात आमच्याकडे दाखवायला, तेव्हा आमचं असं लक्षात येतं की अननेसेसरी काहीही न्यूज वाचण्यात आलेल्या आहेत किंवा अननेसेसरी कुठल्याही पॉइंटला टिक करण्यात आलेलं आहे. असं करायचं नाही. ठीक आहे. तर तुम्हाला जर त्या पर्टिक्युलर करंटच्या मॅगझिनला खूप कमी वेळामध्ये कव्हर करायचं असेल तर तुम्हाला हे अनालिसिस खूप चांगलं करावं लागेल. जॉग्राफीच्या बाबतीत तर आपण बोललेलोच आहोत ऑलरेडी, त्याच्यामुळे यापेक्षा वेगळं आणखी जॉग्राफीबद्दल आणखी मी आता ऍड करत नाही. प्रिलिम्स बद्दल जो काही आपण प्लॅन आतापर्यंत डिस्कस केला, तर त्या 50 डेज प्लॅन मध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा कॅटेगोरिकली हे मेन्शन करतोय, तुम्हाला तुमचे इंडिव्हिज्युअल प्लॅन बनवावे लागतील. आम्ही तुम्हाला 1, 2, 3 दिलेलं आहे, रिव्हर्स प्लॅनिंग दिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला हे सगळं प्लॅनिंग ठरवायला लागेल. तुमचं प्लॅनिंग फुल प्रूफ असायला पाहिजे आणि प्लॅनिंग पेक्षा सुद्धा इम्प्लिमेंटेशन फार व्यवस्थित पाहिजे. प्लॅनिंगला एका लिमिटच्या पुढे अर्थ राहणार नाही. जर तुम्ही रोजच 2 ते 3 दिवस काहीतरी प्रत्येक विषयाला वाढवत असाल, 3 दिवस अजून ऍड करत असाल, एक लक्षात घ्या, आपण 5 दिवस किंवा 7 दिवस हे सब्जेक्टला का म्हणतोय हे बेसिकली लक्षात घेऊन टाका की जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टला अननेसेसरी दिवस वाढवत चाललात तर कदाचित असं होऊ शकतं की या 50 दिवसांमध्ये तुम्ही कदाचित 45 किंवा 40 दिवस फक्त 2 ते 3 सब्जेक्टच खूप चांगले कव्हर कराल. याच्यावरती कुठलीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला पास होता येत नाही. ठीक आहे. तुम्ही फारच प्रेशर असाल, तुम्ही पहिल्यांदाच प्रिलिम्सला अपेअर होत असाल तर मे बी तुमच्यावर हे घडू शकतं, हे मान्य आहे. पण तरी सुद्धा मी असं सांगेल, तुम्ही कितीही प्रेशर असाल तरी तुम्हाला एक्झामला जाण्यासाठी सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त चांगल्या कव्हर करून जायचं आहे. ही परीक्षा काय तुम्हाला कोणीतरी ओव्हरली तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर करायचं मेमोराईज करून, अशी नाही आहे. तुमच्या समोर ऑप्शन्स असणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याखालून किती गोष्टी जातात, तुम्ही बर्ड्स व्ह्यू किती गोष्टींचा घेऊ शकता, याच्यावरती ही सगळी परीक्षा असणार आहे. कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज त्याच लोकांना मिळणार आहे ज्यांचं जास्तीत जास्त या 50 दिवसामध्ये कव्हरेज असेल, ज्यांचं जास्तीत जास्त आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ऍडव्हान्टेज घेणं असेल, नाहीतर तुम्हाला तो ऍडव्हान्टेज मिळणार नाही. आणि काही तुम्हाला पहिलं यायचं नाही प्रिलिम्सच्या परीक्षेमध्ये, तुम्हाला शेवटून दुसरा जरी आला तरी चालतं. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की जास्तीत जास्त कव्हरेज करून तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करणं हे कधी पण प्रुडंट किंवा प्रॅक्टिकल अप्रोच असतो. त्याचा अर्थ रिस्क घ्यायचा असा नाही, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळे प्लॅनिंग वगैरे ठरवा. मी आधी पण तुम्हाला हे केलं होतं की हा काय आपला आधीच्या सारखं, म्हणजे आधी आपण जो एक झूम ऑनलाईन सेशन घेतला होता तशाप्रमाणे हा क्वेश्चन आन्सर सेशन नाही आहे. तुमचे जर या प्लॅनिंगच्या बाबतीत वगैरे काही डाऊट्स असतील तर तुम्हाला आद्यांच्या टेलिग्रामच्या नंबरला तुम्हाला काय करायचे आहेत, पाठवायचे आहेत, तिथे आम्ही तुम्हाला ते आन्सर करू. अमोल सर, काही ऍड करायचं आपल्याला? नाही सर, ऍड करायचं नाहीये. सर्वांना फक्त एवढंच सांगायचं आहे की ही 48 दिवस 50 दिवसांची तुमची जी काही स्पर्धा आहे ही आता फक्त एक सुरुवात आहे. हे वर्ष परीक्षांचं वर्ष आहे, एक्झाम सीझन आहे. हे तुम्हाला जेव्हा फेब्रुवारीमध्ये तुम्ही एंटर कराल तेव्हा तुम्हाला ते चांगलंच जाणवेल. पण डे 1 म्हणजे आज आत्ता ताबडतोब लगेच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं आणि हे जे काही आपण गेल्या 1.5 तासापासून ऐकलेलं आहे ते तुम्ही तुमचा आर्टिक्युलेट प्लॅन करून शक्य झालं तर अध्ययनच्या थ्रू किंवा डायरेक्ट आमचे नंबर्स असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी राहील. आणि आपल्या अध्ययनची बॅच आपण मार्च एप्रिल मध्ये चालू करतोय, इंटिग्रेटेड बॅच. सो तुमचे जे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांना ही कळवा. ही बॅच जी असणार आहे इंटिग्रेटेड
ही लिमिटेड ऍडमिशन्स असणार आहेत, कारण सर्व रिस्ट्रिक्शन्स मनात ठेवून आपण ही बॅच लॉन्च करतोय. आणि मागच्या वर्षी आपण 10वा नंबर आपला आलेला आहे, म्हणजे हायेस्ट रँक आपली राज्यात 10वी आलेली आहे. आणि यावर्षी आपण प्लॅनिंग असं करतोय की राज्यात पहिले 3 रँक मध्ये किमान 2 अध्ययनशी विद्यार्थी असतील. तर सर्वांना अभ्यासासाठी शुभेच्छा. आणि सर तुम्हाला काय ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही सर, स्टॉप करूया आपण. ऑल द बेस्ट सगळ्यांना अध्ययन करते. थँक्यू.